भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय, महाकारुणिक, धम्मदाता, मार्गदाता, शास्ता, विश्वगुरु, द लाइट ऑफ वर्ल्ड, या जगाचा प्रकाश, विश्वदीप, तथागत सम्यक संबुद्ध, धम्मदायात, धम्म चक्रवर्ती, द ग्रेट महान, देवानां पियदस्सी सम्राट अशोक मौर्य, MA PhD DSc LLD DLitt बार एंड लॉ, बैरिस्टर एट लॉ, 32 डिग्रिया, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन, या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता, विश्व कोहिनूर हिरा, अर्थतज्ञ, विश्व सूर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, द सिंबल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तीनही महामानवांना तिवार अभिवादन, पंचांग प्रणाम करून इथून इकडे नाही दिसलं पाहिजे। उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिकांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम ठेवून द्यायचं। सर्वांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। जय भीम। सर्वांप्रती मंगलाची कामना करतो। आज या ठिकाणी आयुष्यमान उपासक नामदेवरावजी गायकवाड व आयुष्यमती उपासिका अर्चना आई गायकवाड या परिवारामध्ये बुद्ध व त्यांच्या धम्मग्रंथाचं दरवर्षीप्रमाणे पठण होतं, त्याचा समारोपीय कार्यक्रम या परिवारांनी ठेवलेला आहे। समता सैनिक दलाचे कार्यकर्ते म्हणून आयुष्यमान शिलानंदजी झांबरे, आयुष्यमती प्रीतीताई आणि लताई तामगाडगे आणि माझ्या समक्ष सर्व समता सैनिक दलाचे सर्व कार्यकर्ते यांना मी मंगलाची कामना करतो। आज 7 नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे लहानचा भिवा यांचा शाळा प्रवेश दिवस आहे। आजचा दिवस कोणता आहे? शाळा प्रवेश दिवस। डोळे उघडा। तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना लहानपणी भिवा म्हणायचे, तर डोळे उघडा। तर आजच्या दिवसाला म्हणजे 7 नोव्हेंबर 1900 मध्ये आजच्या दिवसाला जे सरकारी हायस्कूल आहे, पहिली पासून तर 4थ्या वर्गापर्यंत जे हायस्कूल होतं सरकारी साताऱ्यामध्ये, तर या साताऱ्याच्या शाळेमध्ये त्याचं नाव आता प्रतापसिंह हायस्कूल आहे। तर या प्रतापसिंह हायस्कूल मध्ये लहानग्या भिवाला आजच्या दिवसाला या 7 नोव्हेंबरला त्याचा प्रवेश झाला आणि म्हणून जे विद्यार्थी दिवस म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये हा विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। तोंड असून ज्यांना बोलता येत नव्हतं, डोळे असून ज्यांना पाहता येत नव्हतं आणि कान असून ज्यांना ऐकता येत नव्हतं, म्हणूनच असं म्हटलं जातं की कालचे मुके आज बोलू लागले, तुझ्या शब्दांवरती शब्द तोलू लागले। तर ज्या महामानवांनी आपल्याला बोलतं केलेलं आहे, मुक्यांचा मुकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना ज्या
हजारो वर्षापासून गुलाम असलेल्या ज्या व्यक्तींना अन्याय अत्याचाराविरुद्ध बोलता येत नव्हतं, त्यांना वाचा नव्हती, वाचा असून सुद्धा त्यांना बोलता येत नव्हतं, अशा लोकांना बोलक करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणूनच बाबासाहेबांना मूकनायक म्हणतात. म्हणूनच महाकवी वामनदादा कर्डकही म्हणतात की काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, आज मुजरे मला करती त्या भीम प्रतापाने. काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, आज मुजरे मला करती त्या भीम प्रतापाने. तर एक विचारवंत आहे जगातला, त्याचं नाव आहे हेरॉल्ड लॉस्की. हा हेरॉल्ड लॉस्की विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भानं काय म्हणतो बघा, त्याचे शब्द किती छान आहे हेरॉल्ड लॉस्कीचे. तो असा म्हणतो बाबासाहेबांच्या संदर्भात, जर या भारत देशाला समजून घ्यायचे असेल, जर या भारत देशाला समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घ्यावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात एक फ्रान्सचा विचारवंत आहे पेरी अँडरसन. हा फ्रान्सचा विचारवंत पेरी अँडरसन असं म्हणतो बाबासाहेबांच्या संदर्भात, बाबा साहब को डॉक्टर बाबा साहब आंबेडकर को पढ़ना माना अलग दुनिया में प्रवेश करना है. असं कोण म्हणत आहे? पेरी अँडरसन नावाचा एक फ्रान्सचा विचारवंत म्हणत आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगत विख्यात विद्यार्थी तर होतेच, तर आजच्या दिवसाचं महत्व म्हणून तुम्हाला माहित आहे की सुभेदार रामजी आंबेडकर यांची कर्मभूमी जर आपण बघितली तर ते कोकण आहे. कोकण ते महाराष्ट्रामध्ये आहे. कोकणला बुद्धाच्या काळामध्ये, अशोकांच्या काळामध्ये सुनापरांत म्हणायचे, सुनापरांत. तर सुभेदार रामजी आंबेडकर ज्यांचे वडील मालोजी सकपाळ, म्हणजे रामजी आंबेडकरांच्या वडिलांचं नाव काय होतं? मालोजी सकपाळ. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याही आजोबाचं नाव काय होतं? मालोजी भोसले. शिवाजी महाराजांच्या आजोबाचंही नाव मालोजी भोसले होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबाचंही नाव मालोजी सकपाळ होतं. आणि हे मालोजी सकपाळ इंग्रज लष्करामध्ये सैनिकी पदावर होते. आणि सुभेदार रामजी आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील, तेही सुद्धा सुभेदार मेजर पदापर्यंत गेलेले होते. आणि त्यांच्या अधून मधून बदल्या व्हायच्या. आणि महूला, इंदोर जवळ असलेले जे महू आहे ना, तिथे बदली होत असताना तिथेच मग 14वा रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. कुठे? महूला. महू रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. आणि नंतर महूवरून बदली साताऱ्याला झाली, सातारा. आणि या साताऱ्याला बदली होत असताना आपल्याला माहित आहे की साताऱ्याचं वैभव किती महत्वाचं आहे. साताऱ्यामध्ये सुंदर अशा बौद्ध लेण्या आहे, कराड बौद्ध लेण्या. कधी जर तुम्ही साताऱ्याला गेले तर तिथं जाखीनवाडी कराडच्या बौद्ध लेण्या बघा. साताऱ्याचं दुसरं महत्व आहे की तुम्ही क्रांतिसिंह नाना पाटील, साताऱ्याचे क्रांतिसिंह नाना पाटील हे नाव तुम्ही ऐकलं असेल सर्वांनी. तर हे साताऱ्याचे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जावयाची केस लढणारे आणि ते केस जिंकून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या जावयाचा जीव वाचवणारे, त्यांना फाशीपासून सोडवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटीलचं नाव येतच कशामध्ये? सातारा म्हटलं तर. दुसरं नाव साताऱ्यामध्ये आपल्याला माहित आहे, जी आई म्हणजे कोण? सावित्रीबाई फुले, जिला अजूनपर्यंत ज्योतिबा आणि सावित्रींना भारतरत्न मिळाला नाही. या सावित्रीबाई फुलेंचा जी पहिली महिला शिक्षिका, आधुनिक आणि पहिली मुख्याध्यापिका, तिला अजूनही, सावित्रीबाईला अजूनही भारतरत्न मिळालेला
नाही. तर सावित्रीबाईंचा जन्म सुद्धा या सातारा जिल्ह्यामध्ये खंडाळा तालुक्यामध्ये आणि त्या खंडोजी नेवासी पाटलाच्या इथे झालेला आहे. तिच्या गावाचं नाव आहे, सावित्रीबाईंच्या गावाचं नाव नायगाव, हे साताऱ्यामध्ये आहे. आणि अत्यंत महत्वाचं साताऱ्याचा मी थोडा इतिहास म्हणून सांगत आहोत. आणि साताऱ्याला ज्यांनी भीमा कोरेगावाचा पराक्रम गाजवला, भीमा कोरेगावचा पराक्रम, तर हा भीमा कोरेगावाचा पराक्रम गाजवणारा जो सेनापती होता, सरदार होता, त्याचं नाव होतं सिद्धनाग महार. हा सिद्धनाग महार सुद्धा सातारा जिल्ह्यातीलच आहे. कळंबी त्याचं गाव, तासगाव त्याचा तालुका. तर सिद्धनाग जो भीमा कोरेगावाचा योद्धा आहे, त्याची ही जन्मभूमी, कर्मभूमी ही साताराच आहे, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा रामजी आंबेडकरांची बदली झाली साताऱ्याला बदली झाली आणि त्यावेळी भीमाईचं मरण झालं. ज्यावेळी भीमाबाई मरण पावली त्यावेळी भिवाचं वय होतं 6 वर्षाचं. 6 वर्षाचं म्हणण्यापेक्षा 5.5 वर्षाचाच होता भिवा. तुम्ही कल्पना करा, 5.5 वर्षापासूनच्या भिवाचा सांभाळ त्या दिव्यांग असलेल्या, अपंग असलेल्या मीरा आत्यानं केला. मीरा आत्यानं, तुम्हाला माहित आहे ज्योतिबा फुलेंची आई सोडून गेली चिमणाबाई. तर या चिमणाबाई सोडून गेली ज्योतिबांना, तर ज्योतिबांचाही सांभाळ लहानपणापासून त्यांच्या आत्यानंच केला होता, सगुणाबाईनं. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं भिवाईचं साताऱ्याला निधन होतं. आणि आजही तुम्ही जर तिथे गेले, भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वामध्ये अंतर्गत आजही त्या साताऱ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईची म्हणजे भीमाबाईची समाधी आहे. कधीही साताऱ्याला गेले तर त्या ठिकाणी समाधी आहे. तर मी इतिहास सांगतो की सातारा हे ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा पहिल्या वर्गामध्ये टाकण्यात आलं, तर ती शाळा होती सरकारी हायस्कूल. त्याचं आता नाव आहे प्रतापसिंह भोसले शाळा. त्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घालण्यात आलं. आणि त्या दिवसापासून आता जी आजची तारीख आहे की नाही 7 नोव्हेंबर, हा विद्यार्थी दिवस म्हणून महाराष्ट्र शासनाने ते आता म्हणजे साजरा करण्यात येतो प्रत्येक शाळेमध्ये. मी जर तुम्हाला असं विचारलं, आता आज जो विद्यार्थी दिवस आहे, विद्यार्थी दिवस म्हणून, तर आपण पाहतो की इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरी सद्धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. इथे शब्द आलाय विद्या चरण संपन्नो. विद्या पाली शब्द आहे, पण संस्कारी शब्द आहे विद्या. विद्या व आचरणांनी युक्त असा विद्याचरण बुद्ध. तर तथागत बुद्धाने सुद्धा सांगितलं आहे की या जगामध्ये दुःखाचे खरे कारण अज्ञान आहे. अज्ञान म्हणजेच काय, तर अविद्या. अविद्या आणि अज्ञान एकच समानार्थी अर्थ आहे. अज्ञान अविद्या हेच दुःखाचे या जगामध्ये कारण आहे. आणि म्हणून तथागत बुद्धाने आपल्या भिक्खू संघामध्ये केवळ पुरुषांनाच नाही तर स्त्रियांना सुद्धा भिक्खुनी बनण्याचा, विद्यादान करण्याचा, बुद्धाची विद्या धम्म विद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा सर्वप्रथम अधिकार जगामध्ये जर पहिल्यांदा स्त्री म्हणजे पुरुषांच्या बराबरीनच स्त्रीला सुद्धा विद्यादानाचा, विद्येचा प्रचार आणि प्रसार करण्याचा, विद्या ग्रहण करण्याचा, विद्या अध्ययन करण्याचा पहिल्यांदा जर अधिकार जर कोणी दिला असेल तर तथागत सम्यक संबुद्धाने. म्हणून या जगातला पहिला शिक्षक कोण आहे? तथागत बुद्ध. या जगातला पहिला मार्गदाता, मार्गदर्शक शिक्षक तथागत बुद्ध आहे. लक्षात घ्यायचं. या जगातील पहिली महिला शिक्षिका जर कोणती असेल, आधुनिक आहे सावित्रीबाई फुले, पण पहिली महिला शिक्षिका आहे या जगातील ती म्हणजे महाप्रजापती गौतमी. लक्षात ठेवायचा. या जगातील पहिला स्त्रियांचा पुढारी जर कोण असेल तर तथागत बुद्ध आहे. आणि या जगातील तथागत बुद्धांनी जे आपलं शिक्षा केंद्र सुरू केलं होतं,
तथागत भगवान बुद्धांनी आपली सार्वजनिक विद्या, सार्वजनिक शिक्षा ज्याची सुरुवातच कुठून केली? सारनाथ वाराणसीवरून 5 लोकांपासून. तर एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, या जगातला पहिला शिक्षक, शास्ता, गुरु जर कोण असेल तर तो तथागत बुद्ध आहे. मला सांगा बरं, तथागत बुद्धाला जे 5 शिष्य मिळाले तेच तथागत बुद्धाचे पहिले जगातील 5 विद्यार्थी होय. लक्षात घ्या, बुद्धाच्या काळामध्ये वैशालीला कुटागार शाला होती. कुटागार शाला, आता आपण त्याला शाळा म्हणतो. शाला किंवा शाळा हा एकच शब्द आहे हिंदी मराठी, पण शाळा या शब्दाचे जनकच बुद्ध आहे. जे वैशालीला, जे भिक्खुनी संघाची स्थापना झाली तर त्या वैशालीला कुटागार शाला आहे. आजही आपण हिमाचल प्रदेश मध्ये पाहतो ते दलाई लामाची धर्मशाला आहे किंवा तिला धम्मशाला म्हणतात. शाला किंवा शाळा या शब्दाचे जनकच बुद्ध आहे. आपण शिक्षापदम समादयामी म्हणतो. शिक्षा म्हणजे काय? शिक्षा. शिक्षापदम म्हणजे शिक्षापद. शिक्षा म्हणजे शिक्षण, एज्युकेशन. शिक्षा म्हणजे शिक्षा. याचेही जनक कोण आहे? तथागत बुद्ध आहे. आपल्याला माहित आहे की प्राचीन भारतामध्ये सम्राट अशोक आणि सम्राट समुद्रगुप्त यांनी या भारतामध्ये म्हणजे 75 पेक्षा बौद्ध विद्यापीठ निर्माण केले होते. आपल्याला नाव सांगता येईल, नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, अमरावती, मिथिला, मथुरा अशी 75 पेक्षा जास्त बौद्ध विद्यापीठ निर्माण केली होती. आणि या भारतामध्ये तुम्हाला माहित आहे, नालंदा विद्यापीठामध्ये जगभरातून विद्यार्थी शिकायला यायचे. आणि ते विद्यार्थी तुम्हाला तेही माहित आहे, विद्यार्थी कोणते? फाइयान, युआनशांग, इत्सिंग, हायचो हे विद्यार्थी बाहेर देशातून नालंदा येथे शिकायला यायचे. ते विद्यार्थी 10,000 विद्यार्थी भिक्खू एकाच वेळी त्या नालंदा विद्यापीठामध्ये शिकत होते. बुद्ध विहाराचेच बौद्ध विद्यापीठ झाली. नालंदा हे पहिले बुद्ध विहार होतं आणि ते बौद्ध विद्यापीठ झालं. जगातले लोक त्या ठिकाणी शिक्षण ग्रहण करायला यायचे. लक्षात घ्या, शिक्षा ग्रहण करायला यायचे. 10,000 भिक्खू त्या ठिकाणी विद्यार्थी शिकायला होते. 3 मजल्या तिथं लायब्रऱ्या होत्या. असं म्हणतात 6 महिने जळत राहिलं ते नालंदा. नालंदा बख्तियार खिलजी मुसलमानांनी नाही जाळलं, शशांक नावाच्या बंगालच्या ब्राह्मण राजांनी जाळलं. ब्राह्मणांनीच बौद्ध विद्यापीठ आणि बौद्ध विहार जाळली. हा इतिहास आहे, लक्षात घ्या. तर जगभरातील लोक या नालंदामध्ये आपल्या भारतामध्ये शिकायला यायचे आणि ते बाहेर देशामध्ये आपल्या देशामध्ये जायचे आणि सांगायचे, आम्ही नालंदा मधून शिकून आलो, आम्ही विक्रमशिला मधून शिकून आलो, आम्ही त्या भारतातल्या जम्बूद्वीपातल्या तक्षशिला वल्लभी मधून शिकून आलो. असं ते भारताचं नाव तिकडे जाऊन सांगायचे. आता उलट पद्धती आहे. आता आपले लोक बाहेर देशात सांगायला जातात, आहे का नाही, आम्ही अमेरिका रिटर्न आहोत, कॅनडा रिटर्न आहोत सांगतात. पण एक काळ असा होता, स्वर्णकाळ, की भारताचं नाव जगाच्या पटलावर होतं आणि भारताकडेच सगळे लोक शिक्षण ग्रहण करण्यासाठी यायचे. परंतु आणि म्हणून लक्षात घ्या, सिद्धार्थ गौतम हा जो सिद्धार्थ गौतम आहे, अज्ञान हे दुःखाचं मूळ कारण सांगितलेलं आहे. अज्ञान म्हणजे काय? अविद्या. म्हणून प्रत्येक मनुष्यांनी विद्या ग्रहण केली पाहिजे. विद्या म्हणजे काय? ज्ञान संपादन केलं पाहिजे. तर मी ती गोष्ट तुम्हाला सांगणार नाही. लक्षात घ्या, विद्यार्थी आणि शिक्षक कसा असावा. जर काश तथागत बुद्ध नावाचा शिक्षक त्या अहिंसक अंगुलीमालाला मिळाला नसता तर त्या अंगुलीमालाचं काय झालं असतं. म्हणजे बुद्धासारखा शिक्षक, सर्वोत्कृष्ट शिक्षक जर अंगुलीमालाला मिळाला नसता तर अंगुलीमालाचं काय झालं असतं. जर मोगली पुत्र तिस्स नावाचे शिक्षक आणि त्यांना महान सम्राट अशोकासारखा विद्यार्थी राजा जर मिळाला नसता तर भारत बौद्धमय झाला नसता. आणि त्याचप्रमाणे सम्राट अशोकाप्रमाणे जर सम्राट हर्षवर्धन राजाला जर बौद्ध भिक्खू दिवाकर मित्र नावाचा शिक्षक भिक्खू मिळाला नसता तर सम्राट हर्षवर्धनाचं काय झालं असतं. त्याचप्रमाणे सम्राट कनिष्काला जर वसुमित्र
आणि भिक्खू अश्वघोषासारखा शिक्षक भिक्खू मिळाला नसता तर सम्राट कनिष्कही बुद्धिस्ट झाला नसता. लक्षात घ्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेजची स्थापना करत असताना बाबासाहेब असं म्हणतात, आणि काश त्या मिलिंद राजाला, त्या मिनाडर ग्रीक मिलिंद राजाला जर नागसेना सारखा विद्वान भिक्खू, विद्वान शिक्षक भिक्खू जर मिळाला नसता तर मिलिंद राजा बौद्ध उपासक बनला नसता. भारत बौद्धमय करायचं असेल तर मिलिंदा सारखा विद्यार्थी उपासक आणि नागसेना सारखा विद्वान भिक्खूंची गरज आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, आदर्श शिक्षक कोणाला म्हणावं तर आदर्श शिक्षक म्हणजे भंते विद्वान भिक्खू नागसेन, आणि आदर्श विद्यार्थी कोणता असेल तर मिलिंदा सारखा राजा. तर मिलिंदा सारखा विद्यार्थी आणि नागसेन भंतेजी सारखा विद्वान आचार्य शिक्षक जर भारतात तयार झाला तर भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबासाहेब मिलिंद प्रश्न हा ग्रंथ भारतातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी, बाबासाहेबांचा विचार आहे. आता भारतातल्या लोकांना वाचा म्हणते. कोणता ग्रंथ? मिलिंद प्रश्न. पण आमच्याच लोकांनी, आमच्याच समाजातील विद्यार्थ्यांनी, आता विद्यार्थ्यांनी तर नाहीच वाचला, पण आमच्या समाजात जे लोक शिक्षक आहे ना, शिक्षक पदावर, त्यांनीही वाचला नाही. पण बाबासाहेबांचा जोर आहे, आदर्श शिक्षक बनायचं असेल तर त्यांनी मिलिंद प्रश्न ग्रंथ वाचा, आणि आदर्श विद्यार्थी बनायचं असेल मिलिंदासारखं तर त्यांनी मिलिंद प्रश्न नावाचा ग्रंथ वाचला पाहिजे. तुम्ही वाचलाय का मिलिंद प्रश्न? कोणीही वाचलेला नाही. म्हणून बाबासाहेबांनी प्रश्न विचारणारे, मिलिंदासारखे प्रश्न विचारणारे लोक या देशामध्ये, या भारतामध्ये, या अस्पृश्य समाजामध्ये, त्या मिलिंद कॉलेजमध्ये निर्माण करायचे होते. कोणते विद्यार्थी निर्माण करायचे होते? कोणते विद्यार्थी निर्माण करायचे होते? मिलिंदा सारखे विद्यार्थी बाबासाहेबांना निर्माण करायचे होते. हा लाईट लागत आहे का? मिलिंदा सारखे विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तयार करायचे होते. तर पण आज 69 वर्ष झाली. बाबासाहेबांनी हारलेल्या मिलिंद राजाचं नाव ठेवलं. जिंकले कोण होते? नागसेन भिक्खू. पण नागसेन भिक्खूचं नाव नाही ठेवलं त्या कॉलेजला, औरंगाबाद, ज्याला छत्रपती संभाजीनगर म्हणतात. त्या हारलेल्या राजाचं, मिलिंद राजाचं नाव आपल्या कॉलेजला ठेवलं, मिलिंद कॉलेज, मिलिंद महाविद्यालय. तर मिलिंदा सारखे विद्यार्थी बाबासाहेबाला आपल्या समाजामध्ये म्हणा, देशामध्ये निर्माण करायचे होते. आज 69 वर्ष झाली. त्या मिलिंद कॉलेज मधूनही एकही मिलिंदा सारखा विद्यार्थी मिळाला नाही बाबासाहेबांना. बाबासाहेबांना मिळाला काय तर नाचे मिळाले 14 एप्रिलचे. नाचणारी लोक कधीही बाबासाहेबाचा धम्म पुढे नेऊ शकत नाही. मिलिंद नाही मिळाला, मिलिंदा सारखा प्रश्न विचारणारा विद्यार्थी नाही मिळाला. आज 69 वर्ष झाली. नाचणारे, नाचे तयार झालो आम्ही, नाचे 14 एप्रिलचे. लक्षात घ्या. नाचणारी लोक कधीही बाबासाहेबाचा धम्म हा देश पुढे नेऊ शकत नाही. वाचणारी लोकच बाबासाहेबाचा धम्म पुढे नेऊ शकतात. लक्षात घ्या. नाचणारी नाही. आपण नाचणारी झालो, वाचणारी नाही झालो. बाबासाहेबांनी आपल्याला नाचायला नाही शिकवलं, वाचायला शिकवलं. बाबासाहेब डोक्यावर घेण्याची गरज नाही, डोक्यावर घेऊन नाचण्याची गरज नाही. बाबासाहेब डोक्यात घेण्याची गरज आहे. लक्षात घ्या. आपण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शब्दावर आपलं प्रेम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावावर, म्हणजे बाबासाहेबांच्या नावावर आपलं प्रेम आहे. बाबासाहेबांच्या विचारांवर, बाबासाहेबांच्या पुस्तकांवर आपलं प्रेम नाही. आपण फक्त बाबासाहेबांना मानतो, पण बाबासाहेबांचे विचार मानत नाही. आज नाचणारी पिढी तयार झाली, पण मिलिंदा सारखा विद्यार्थी तयार झाला नाही. तर मी आजच्या विद्यार्थी दिवसाच्या निमित्तानं मी या ठिकाणी सांगतो की साताऱ्याला बदली झाली सुभेदार रामजी आंबेडकरांची. इंग्रज लष्करामधून त्यावेळी महार लोकांना काढण्यात आलेलं होतं. पण सुभेदार रामजी आंबेडकरांना सैनिकीच्या शाळेमध्ये
शिक्षक म्हणून आणि थोडे दिवस मुख्याध्यापक म्हणून सैनिक शाळेमध्ये साताऱ्याला त्यांना घेण्यात आलं होतं. आता सुभेदार रामजी आंबेडकर असे तसे नव्हते. त्यांना इंग्रजी लिहिताही येत होतं आणि इंग्रजी बोलताही येत होतं. लक्षात घ्या, इंग्रजी लिहिता येतं आणि इंग्रजी बोलता येतं. म्हणूनच लहानच्या भिवावर लहानपणापासूनच इंग्रजीचे काय पडले? संस्कार पडले. इकडे पाहायचं, खाली पाहायचं नाही. लहानपणापासून इंग्रजी शिक्षणाचे धडे कोणी दिले? ट्युशन होतं का आता सारखं? रामजी बाबांनीच त्यांना इंग्रजीचं काय दिलं? शिक्षण दिलं. आणि 2000 म्हणूनच इंग्रजी डॉक्टर बाबा म्हणजे लहानचा भिवा. तर घरामध्ये बघा, आता त्यांच्या आईचं नाव भीमा होतं आणि त्यांचे नाव काय ठेवण्यात आलं? भीमराव ठेवण्यात आलं. आता भीमराव नाव कुठचं आहे? आपण म्हणतो ते 5 पांडवातलं आहे, महाभारतातलं आहे. 5 पांडवापैकी एक आहे भीम, महाभारतातलं ते नाव आहे असं आपण म्हणतो. भीम हा शब्द महाभारतातलाही नाही आणि 5 पांडवातलाही भीम नाही. भीम हा शब्द त्रिपिटकातला आहे. बौद्ध ग्रंथ त्रिपिटक. त्रिपिटकामध्ये जातक कथा आहे आणि जातक कथामध्ये भीमसेन नावाची जातक कथा आहे. सांगा बरं, भीम शब्द कुठला आहे? मग महाभारतातला आहे का बौद्ध ग्रंथ त्रिपिटकातला आहे? भीमसेन नावाची जातक कथा आहे आणि भीम हा शब्द महाभारतातला नाही तर कुठला आहे? 5 पांडवातला नाही तर बौद्ध ग्रंथ त्रिपिटकातला आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. तर आईचं नावही भीमा होतं आणि त्यांचं नाव भीम ठेवलं. आता काय करायचं? तर मीरा आत्या म्हणजे भीमाला हाका मारला तर ते दोघांचे आईचे नाव ते ना ते. तर मीरा आत्याने एक गोष्ट सुचवली, आपण म्हणे ही भीमा आहे तर याला आपण वलव, तर याचं नाव काय ठेवू? भिवा. आता सगळे लोक मग त्यांना लहानपणापासून काय बोलत होते? भिवा बोलत होते. तर याच भिवाला आजच्या दिवसाला नवीन कपडे घालून देण्यात आले, त्याला पाठी दप्तर देण्यात आलं आणि हा आजच्या दिवसाला हा लहानचा भिवा साताऱ्याच्या त्या शाळेमध्ये प्रवेश झाला. तर 27 नोव्हेंबर 2017 पासून महाराष्ट्र शासनानं विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. समजलं? तर आजचा दिवस कोणता आहे? विद्यार्थी. तर ज्या दिवशी लहानच्या भिवाला शाळेमध्ये टाकण्यात आलं तो दिवस होता 7 नोव्हेंबर 1900. प्रतापसिंह हायस्कूल, सरकारी हायस्कूल सातारा. तर भिवाच्या शिक्षणाला सुरुवात झाली आणि 6 वर्षामध्येच भिवाई सोडून दिली. आपण बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ जर वाचला तर आपल्याला माहित आहे सिद्धार्थ गौतमाच्या विद्यारंभाला म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या शिक्षणाला सुद्धा सुरुवात वयाच्या 8व्या वर्षी झाली. समजलं तुम्हाला? 8व्या वर्षी. तर तुम्हाला साताऱ्याच्या शाळेमध्ये वेटिंग फॉर ए विजा हे पुस्तक प्रत्येकाने वाचा. आणि म्हणून मी आणखी एक सांगतो, जिथे कुठे तुम्हाला भेटेल, ऑनलाईन भेटेल, मी आजच्या अनुषंगाने सांगतो विद्यार्थी दिवसाच्या निमित्तानं सर्वच विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी मिलिंद प्रश्न हा ग्रंथ तर वाचाच वाचा, पण एक नवीन पुस्तक छान निघालेलं आहे, जग बदलणारा बाप माणूस. हे पुस्तक तुम्हाला जिथे कुठे भेटेल आणि ऑनलाईन भेटेल ते तुम्ही प्रत्येकाने वाचा. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. आज विद्यार्थी दिवस आहे म्हणून मी ते सांगत आहोत. जग बदलणारा बाप माणूस. तर साताऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काय हालअपेष्टा झाल्या ती गोष्ट सांगतो. ज्यावेळी साताऱ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे लहानच्या भिवाला टाकण्यात आलं तर त्या ठिकाणी त्या शाळेच्या बाहेर मटकं राहायचं. आता ही कहाणी सगळ्यांनी ऐकली असेल. तर मटकं राहायचं. तर ते लहानच्या भिवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात वेटिंग फॉर ए विजा या ग्रंथामध्ये, त्यांच्याच त्या स्वकथेमध्ये. तर सर्व मुलं त्या शाळेच्या बाहेर असलेल्या त्या दरवाजावर एक मटकं राहायचं. त्याला सर्व ब्राह्मणांची, सुवर्णांची, उच्चवर्णीयांची मुलं त्या माठातलं पाणी पिऊ शकत होते. पण लहानच्या भिवाला आणि त्यांच्या भावाला त्या मटक्याला स्पर्श सुद्धा करता येत नव्हता. आताच आपण पाहिलं राजस्थानला त्या पोराने मडक्याले हात लावला म्हणून, आहे ना, ऐकलं? राजस्थानला 2-4 वर्षाची, तर त्याला जीवानिशी ठार मारलं. तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एका आपल्या
चांभार म्हणजे आपल्याच चांभार म्हणणार नाही, एका बौद्ध समाजाच्या मुलीनं खाऊच्या पैशातले पैसे जमा करून तिनं त्या उत्तर प्रदेश मध्ये मधली घटना आहे, तिनं खाऊचे पैसे शिल्लक ठेवून, गरीब मुलगी होती, तिनं काय केलं, बाबासाहेबाचा फोटो घेतला आणि शाळेमध्ये लावला. आता बाबासाहेबाचा फोटो तिनं स्वतःच्या पैशात घेतला, शाळेमध्ये तिनं भिंतीला शिक्षकाला लावू का असं विचारलं, तिनं लावला बाबासाहेबाचा फोटो. बाबासाहेबाचा फोटो शाळेमध्ये का लावला म्हणून त्या मुलीला जिवंत मारण्यात आलं. आता 5-6 वर्षाची घटना आहे. तर आजही ते परिस्थिती आपल्याला माहितच आहे की नाही, आजही का नाही, आजही शरीराचा विटाळ गेला पण मनातला विटाळ कायमच आहे. कोण इकडे तिकडे त्याच्याकडे पाहायचं नाही. म्हणजे शरीराचा विटाळ गेला, मनातला विटाळ कायमच आहे. तर सर्व मुलं त्या मडक्याला हात लावू शकत होते, पण लहानचा भिवा मात्र त्या मटक्याला हात लावू शकत नव्हता. तर एक दिवस तो येते का नाही पोरं शाळा तपासणीला, काय म्हणतात त्याला, मला आता नाही सांगता येईल. हा कॅप्टन कोणतरी शाळा तपासणीसाठी ते विद्यार्थी. तर तसाच शाळा तपासणीसाठी वरचा मास्तर आला. आता वरचा मास्तर आला तर त्यांनी शाळेतलं पोरं हुशार आहे का गाफल आहे की नाही, गेलेले आहे, हलक्या डोक्याचे आहे का शहाण्या डोक्याचे आहे असं तपासणी केलं. तर प्रत्येक विद्यार्थ्याला असा प्रश्न विचारला. साताऱ्याच्या शाळेमध्ये घटना आहे का, तर त्यावेळी भिवा सुद्धा वर्गाच्या बाहेर बसून होता, शेवट बसून होता. तर असं विचारण्यात आलं, सांगा बरं म्हणे अशी कोणती वस्तू आहे म्हणे या जगामध्ये तिला आपण सकाळी उठल्यावर रोज पाहतो, डोळ्यानं तिले पाहता येते पण त्याला हात लावता येत नाही. तर सगळ्या मुलांचे का नाही हात वर्त झाले त्या साताऱ्याच्या शाळेमध्ये, सगळ्याचे हात वर्त झाले. मी सांगतो गुरुजी, मी सांगतो गुरुजी, मी सांगतो गुरुजी. सर्व पोरांचे हात वर्त झाले आणि मी सगळ्यांचेच हात वर्त झाले आणि सर्वच मुलांनी बराबर उत्तर दिलं. सांगू का म्हणे गुरुजी, तर सांग म्हणे. तर म्हणे आपण सूर्याला पाहतो पण सूर्याला हात लावू शकत नाही. पण सर्व मुलांचं उत्तर बराबर होतं, पण लहानचा भिवा वर्गाच्या बाहेर होता, त्याचा हात काही वर्त झाला नाही. आता तो मास्तर काय म्हणते, सगळ्याच पोरांना बराबर उत्तर दिलं आणि उत्तर बराबरही आहे, आता तू कोणतं उत्तर देणार आहे, त्याच्यावर रागावले कारण त्याचा हात वर्त झाला नव्हता. तर सांगू का गुरुजी म्हणे, आमच्या वर्गामध्ये सर्वच मुलं त्या शाळेच्या दरवाजावर असलेल्या मडक्याला हात लावू शकतात, पाणी पिऊ शकतात, पण मला जोराची जरी ताण लागली तरी मात्र त्या मडक्याने मी रोज पाहतो, येताना आणि जाताना है ना, रोज पाहतो त्या मडक्याला, पण त्या मडक्याला हात लावू शकत नाही. कोण म्हणत आहे असं, भिवा. समजलं का? हे उत्तर ऐकून बघा, या लहानचा भिवा आजच्या दिवसा ह्या शाळेमध्ये प्रवेश झाल्याच्या नंतर बघा त्याच्या मनामध्ये कसे प्रश्न निर्माण झाले. समजलं का? मी हात लावू शकत नाही. तो मास्तर तर अवाकच झाला, त्याचे तोंडामध्ये बोट गेले. किती प्रश्न निर्माण झाला. सिद्धार्थ गौतमालाही प्रश्न निर्माण झाला ना, की या जगात दुःख का आहे आणि ते मला दूर करायचं आहे. ज्याला प्रश्न पडत नाही जितकी माणसं मोठी होत नाही. आज वर्गाबाहेर बसणारा भीमराव आपल्याला माणसात बसवतो. आज वर्गाबाहेर बसणारा भीमराव आहे की नाही, वर्गाबाहेर बसून शिकणारा भीमराव आपल्याला दिल्लीच्या खुर्चीवर नेऊन बसवत आहे, संसदेत नेऊन बसवत आहे. आज वर्गाबाहेर शिकणारा हा विद्यार्थी भीमराव आज आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या पदापर्यंत घेऊन जात आहे, माणसात बसवत आहे. या म्हणजे साताऱ्याच्या वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी या भारताचं संविधान लिहित आहे. किती मोठा चमत्कार आहे. जो भिवा वर्गाच्या बाहेर बसणारा विद्यार्थी आहे तोच या भारताचं काय लिहून जातो, वर्गाच्या आतमध्ये बसणारे नाही. जो वर्गाच्या बाहेर शिकणारा विद्यार्थी होता तोच या भारताचं काय लिहितो, संविधान लिहितो. याच्यासारखा जगातला चमत्कार कोणताच नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून साताऱ्याला भिवाच्या काय हालअपेष्टा झाल्या, म्हणून तर म्हणतो तुम्हाला कलेक्टरचे फोन येते का, बंद करून ठेवा म्हणतो, पण तुम्ही मुजर आहे ना, कलेक्टरचे फोन येते, उठा तिथून जा. तर वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी या भारताचं संविधान लिहितो आणि आपल्याला माणूस बनवतो, माणसात बसवतो. आज आपण
ताठ मानेनं आणि स्वाभिमानानं जगत आहोत. कोणामुळे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमुळे. साताऱ्याला नवीन नवीन टाकलं तर भीमाईला का नाही, त्यावेळी काय झालं, आता शाळेमध्ये टाकत असतानाची घटना सांगतो साताऱ्याची. आता भिवाला शाळेमध्ये टाकायचं होतं. आता शाळेमध्ये टाकायचं होती, मास्तर सांगते का नाही, नख कापून यायचे, केस कापून यायचे बराबर, ते हिरो सारखे वगैरे नाही, पिकट वगैरे आहे का नाही. आता काय करायचं म्हणून आता भीमाबाई तर मरण पावलीच होती 6 वर्षामध्ये असताना. आता कोण राहिल्या होत्या? अगग तुळसा, अगग मंजुळा. तर ही तुळसा आणि मंजुळा कोणाच्या बहिणी होत्या? रामजी बाबाच्या. तर या रामजी बाबाच्या ज्या बहिणी होत्या, आता शाळेमध्ये टाकायचं म्हणजे कटिंग करून द्या लागल. डोळ्यापर्यंत केस आले होते भीमाचे, लढत होता ते भुवया वगैरे, केस डोक्याचे खूप वाढले होते. आणि मग तुळसा मंजुळा घेऊन जायचे त्या नाव्याकडं माल्याकडं, या लहानच्या भिवाची कटिंग करून द्यायची त्यांना. आज साताऱ्याच्या शाळेमध्ये टाकायचं आहे. पण तिचा माली नावी काय म्हणत होता, आम्ही अस्पृश्यांच्या महार मुलांची कटिंग करून देत नाही, आम्ही त्यांचे केस कापत नाही. म्हणजे या भारत देशामध्ये म्हशीचे केस भादरत होते, गाई बैलाचे केस कापायला तयार होते, पण माणूस असून माणसाचे केस कटिंग करून द्यायला एक माली सुद्धा तयार नव्हता. भिवा लढत होता लहानपणी. तर माहित आहे का काय करत होत्या? मग ह्या तुळसा मंजुळा काय करत्या, कशा बशा तरी लहानच्या भिवाची, त्या हाफ पॅन्ट घातलेल्या भिवाची, तुम्ही कल्पना करा, चित्र डोळ्यासमोर आणा, त्या लहानच्या भिवाची तुळसा आणि मंजुळा काय करायच्या, कटिंग करून द्यायच्या घरी. या भिवाचा अभ्यास घेण्यासाठी रामजी बाबा रात्रीचे 2 वाजेपर्यंत जागे राहायचे. 2 वाजेपर्यंत 10 बाय 10च्या रूम मध्ये. कधी कधी तर बाहेरचे जे खंबे आहे का नाही, त्या खंब्याच्या लाईटाखाली भिवाने अभ्यास केला. 10 बायच्या 10 रूम मध्ये एवढं मोठं कुटुंब. इतकंच नाही, लग्न झाल्याच्या नंतर पुन्हा रमाई, तिथं 2-4 बकऱ्याच्या लेंड्या, ते बकऱ्याच्या मूत्राचा वास, कसा अभ्यास केला असेल भिवाला, कल्पना करा. आज तुमच्या मुलाला स्पेशल रूम आहे, लायब्ररी आहे, ग्रंथालय आहे, पुस्तकाचा ढीग आहे, पेनाचा ढीग आहे. लक्षात घ्या, तुमच्या घरी सर्व व्यवस्था आहे. आणि आले आता तर लॅपटॉप आहे, सगळंच अभ्यास करणार आहे. पण तुमच्या मुलाचा निकाल आहे 0. आम्ही म्हणतो वंदनेमध्ये बसवा ना तुमच्या मुलाला, तर नाही म्हणते अभ्यास चालू आहे. लक्षात घ्या, अभ्यास चालू आहे. बाबासाहेबांनी 2ही याचा अभ्यास केला. सांगा, म्हणजे बुद्ध धम्माचाही सगळ्यात जास्त अभ्यास करणारा व्यक्ती कोण आहे? बाबासाहेब. आणि हाही अभ्यास केला. 2ही अभ्यास करावा लागतो. समजलं का? हा अभ्यास तुम्हाला जो आहे ना, हा जॉब कसा मिळेल आणि पैसे कसे कमवायचे याच्यासाठी हा अभ्यास आहे. पण माणूस बनण्याचा अभ्यास कोणाकडे आहे? बुद्धाकडे आहे. म्हणून बुद्धाचे आणि बाबासाहेबांचे पुस्तक वाचल्यानं तुमचं नुकसान होणार नाही, उलट तुम्हाला फायदा होईल. मी आज विद्यार्थी दिवसाच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो. तर रामजी बाबा आंबेडकरांची एवढी शिस्त होती, जर मुलानं कबीराचे भजन पाठ केले नाही, अभ्यास केला नाही, तर त्यांना जेवणही देत नव्हते. आता आहे का तसे आई वडील? एवढं पाठ केलं तर बरं. तर त्यांना रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत जागे राहत होते. कोण? रामजी बाबा अभ्यास घेत. आहे का एखादी तरी वडील 2 वाजेपर्यंत मी जागा राहतो, माझा भिवा अभ्यास करंत राहते वडील एकांतरी जागा? म्हणूनच बाबासाहेबांना 18 घंटे, एवढंच नाही तर कधी कधी 22 घंटे अभ्यास करण्याची सवय कोणी लावली? रामजी बाबांनी. 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करून घेत होते लहानच्या भिवाचा. म्हणून त्यांच्या घरामध्ये शिस्त होती, संयम होती. लक्षात घ्या. आणि तेवढेच हे लष्कर सुभेदार पदावर, आज आपल्या समाजचे लोक सुभेदार पदावर जर गेले, पोलीस झाले, आर्मी मध्ये गेले, त्याची कंबरच वाकत नाही बुद्धासमोर, मानतच नाही तो. त्याची कंबर कसा बिलकुल अभिमानी वाहतो. पण सुभेदार मेजर रामजी आंबेडकर जरी फौजामध्ये लष्करी होते, सुभेदार होते, तरी पण ते मात्र धार्मिक होते. कबीराच्या आणि बुद्धाच्या विचाराचा त्यांच्यावर काय होता? प्रभाव होता. आणि तेच शिक्षण त्यांनी लहानच्या भिवाला दिलं. पुस्तकाची भूक भागवण्यासाठी कधी कधी तर रामजी बाबा, आता रामजी बाबाकडे पैसे राहत नव्हते पुस्तकाला. लहानच्या भिवाला पुस्तकाची लय आवड, त्याला पुस्तकाची लय भूक. कोणाला? लहानपणापासूनच भूक पुस्तकाची. तुम्हाला तर सिनेमाची भूक आहे, तुम्हाला तर मोबाईलची भूक आहे. आम्ही तर म्हणू ते 3 बंदर गांधीचे नव्हे, ते बुद्धाचेच आहे.
पण आता एक चौथं बंदर तयार झालं, सतत मोबाईलच पाहत राहते, है की नाही? लक्षात घ्या, त्या मोबाईल मध्ये अभ्यास आहे सगळं काय, पण त्याच्यावरही आपण अभ्यास करायला तयार नाही, रिझल्ट पाहता आपला झिरो. आपल्या बापानं भिवानं किती परिस्थितीमध्ये दिवस काढले. आजचे विद्यार्थी काय म्हणतात, बनतेजी आमची परिस्थितीच नव्हती म्हणून आम्ही शाळा सोडली, बहिणीचं लग्न होतं म्हणून शाळा सोडली, असं झालं म्हणून शाळा सोडली. बाबासाहेबांसारखी गरिबी, रमाई सारखी गरिबी कोणच भोगली नाही. एवढ्या गरिबीतही बाबासाहेबांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. लक्षात घ्या. असं म्हणा बरं, आमची गरिबी लयच आहे म्हणून आता 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 आपल्या समाजातल्या पोरांना, विद्यार्थ्यांना वह्या पेन नाही, वह्या पेनी नाही का तुम्हाला, रूम नाही आहे, कसे पंखे आहेत तुम्हाला, लाईट आहे, उजेड आहे, लायब्ररी आहे, पुस्तकाचा ढीग आहे, पेनाचा ढीग आहे. आई वडिलांना खोटे बोलतात आजचे विद्यार्थी. आज विद्यार्थी दिवस आहे म्हणून सांगतो, पण आई वडील दिवसभर काम करतात, कापूस वेचतात, दिवसभर काम करतात. त्यांना वाटते आमचे मुलं आणि मुली मस्त शिकतील, है का नाही, असं त्यांना वाटते. ते आपलं कर्तव्य पार पाडतात, पण मुलं मात्र आई वडिलांना फसवतात, ठगवतात. काहीही खोटं बोलून आई वडिलांकडून पैसा घेऊन जातात आणि आपला निकाल पाहत झिरो आहे. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या, तुम्ही आई वडिलांना कधीच फसवू शकत नाही. आई वडील आपलं कर्तव्य पार पडताय, तुम्ही आई वडिलांना कधीच फसवू शकत नाही, तुम्ही स्वतःच फसत आहात. लक्षात घ्या, आई वडिलांच्या डोळ्यामध्ये धूळ झोपू नका. म्हणजे खोटं नाटक बोलून आई वडिलांकडून पैसा उकळून तुम्ही पैसा नेत असाल तर खरोखर प्रामाणिकपणे शिका. नाहीतर आजकालची मुलं आई वडिलांना पैसा उकळतात, पण शिक्षण मात्र कवडीचं नाही घेत, हे लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या गरिबीतही त्यांनी काय केलं, आपलं शिक्षण पूर्ण केलं. गरिबी आड नसते, शिक्षणासाठी गरिबी आड नसते. लक्षात घ्या, बाबासाहेबांसारखी गरिबी, रमाई सारखी गरिबी कधीही कोणीही भोगलेली नसेल. लक्षात घ्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकाची भूक भागवण्यासाठी रामजी बाबाकडे कधी कधी पैसा राहत नव्हता. मग जायचे आपल्या बहिणीकडं, तुळसाबाईकडं, मंजुळाबाईकडं, ताई बाई तुळसाबाई, मंजुळा, अगं त्या लहानच्या भिवाला पुस्तकाची लय भूक आहे, पुस्तकाची लय आवड आहे, तो पुस्तक वाचून लय मोठं होणार आहे आणि आपल्या समाजाचं भलं करणार आहे, या देशाचं भलं करणार आहे. त्याला लय पुस्तकाची आवड आहे, लय पुस्तकाची गोडी आहे, लय पुस्तकाची भूक आहे. मग तुळसा मंजुळा म्हणायची, दादा आधीच तर पैसे नेले रे दादा तू भिवाच्या पुस्तकासाठी, अगं आता दुसरं पुस्तक पाहिजे माझ्या लहानच्या भिवाला. रामजी बाबा म्हणायचे, तर लक्षात घ्या, तुळसा मंजुळाच्या गळ्याकडे पाहिजे. मग कोण, रामजी बाबा, ते तुझ्या गळ्यामध्ये दागिना आहे ना म्हणे तुळसा आणि मंजुळा, दे, मी त्याला गहाण ठेवतो आणि पुस्तकं घेऊन देतो लहानच्या भिवाला आणि मग तुझे मी दागिने परत करीन. आपल्या मुलाच्या पुस्तकाची भूक, अभ्यासाची भूक भागवण्यासाठी आपल्या बहिणीच्या अंगावरचंही मंगळसूत्र, ते सोन्याचे दागिने करणारा, दागिने गहाण ठेवणारा आणि भिवाला शिकवणारा कोण होता, रामजी बाबा. लक्षात घ्या. ज्यावेळी तुळसाचं मरण झालं का नाही, ज्या तुळसा आत्याच्या दागिन्यांवर भिवानं शिक्षण पूर्ण केलं होतं, तुळसा आत्याच्या मैतीला सुद्धा बाबासाहेबांना राहता आलं नाही. लक्षात घ्या. तर एवढे गरिबीचे दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये काढलेले आहे. दबकचाळमध्ये, पोयबावाडीमध्ये, भायखळा स्टेशन मध्ये, अशा झोपडपट्टी एरियामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, हे लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पास झाले. मॅट्रिक पास झाले. आता मॅट्रिक पास झाल्याच्या नंतर त्याच्या अगोदरची एक घटना सांगतो मी, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे सरनेम आहे, आडनाव आहे, हे कोणी दिलं तर तुम्हाला शाळेमध्ये शिकवल्या गेलं. मी कोकणामध्ये गेलो, आंबावडे नावाच्या गावाला, तुम्हीही जा. त्यांच्या कुळातील लोक आताही जिवंत आहे. तर मी त्यांच्याकडूनच ती घटना ऐकली म्हणून मी सांगतो, की आंबेडकर हे आडनाव म्हणे साताऱ्याच्या शाळेमध्ये असताना आंबेडकर हे आडनाव एका ब्राह्मण गुरुजींनी, म्हणजे एका आंबेडकर म्हणजे ब्राह्मण गुरुजीचं नाव आडनाव आंबेडकर होतं आणि शाळेमध्ये शिकत असताना ते आडवं तिडवं वाटत होतं आंबावडेकर, म्हणून त्या आंबेडकर नावाच्या ब्राह्मण गुरुजींनी त्या भिवाला आंबेडकर आडनाव, आपलं ब्राह्मण आंबेडकर आडनाव, ब्राह्मण गुरुजींनी आपलं आंबेडकर आडनाव लहानच्या भिवाला दिलं. आंबावडेकर नाही तर आंबा आंबेडकर.
तर ही साप खोटी गोष्ट आहे. साताऱ्याच्या शाळेमध्ये, ज्या शाळेमध्ये टाकलं होतं तिथं अजूनपर्यंत आंबेडकर नावाचा शिक्षकच झाला नाही. लक्षात घ्या. आंबेडकर हे नाव कोणी दिलं तर लक्षात घ्या, तुम्हाला माहित आहे रमाईचं माहेर आहे कोकणात. आता रमाईच्या माहेर आहे कोकणात दापोली पाशी, तर रमाईचं आडनाव धुत्रे तर आहेच आहे, पण रमाईला गावाचं नाव काय आहे वनंद, म्हणून तिला काय म्हणते रमाई वनंदकर. रमाईच्या मामाचं गाव आहे कोकणामध्ये, जवळच आहे तिथून वनंद पासून, त्या गावाचं नाव आहे कोकणामध्येच आहे. रमाईच्या मामाचं गाव, त्या गावाचं नाव आहे गोविंदपूर. तर तिच्या मामाचं आडनाव काय गोविंदपूरकर मामा. आणि धर्माजी म्हणजे आंबे टेंबेची कोणती म्हणजे भिवाच्या आईचं आडनाव होतं. आडनाव ठाणे जिल्ह्यामध्ये आहे मुरबाड. धर्माजी मुरबाडकर, मुरबाडचे असल्यामुळे मुरबाडकर. आणि हे आंबावडे, आंबा आणि वडाचे झाड. कोकणामध्ये आंबा भरपूर आहे, कोकण सुपारी हे सगळं आहे, तर तिथे आंब्याचे अधिक झाड असल्यामुळे ते नाव आंबावडे होतं, किंवा आता आंबाडवे म्हणतात. तर ते आंबावडेकर. तर रामजी आंबेडकरांवर कबीर पंथाचा प्रभाव होता. ते जातपात मानत नव्हते, आपल्या गावाचं नाव टिकून राहावं आहे की नाही, म्हणून त्यांनी आंबावडेकर हे आडवं तिडवं नाव वाटते म्हणजे उच्चारायला, म्हणून स्वतः रामजी आंबेडकरांनीच शाळेमध्ये आंबेडकर हे आडनाव टाकायला लावलं, कुठल्या ब्राह्मणांनी नाही. समजलं का तुम्हाला. वनंद म्हणजे रमाई कोणा याच्यामध्ये वनंद गावची असल्यामुळे वनंदकर, मुरबाडचे असल्यामुळे मुरबाडकर, तिचे मामा गोविंदपूरचे असल्यामुळे गोविंदपूरकर, आणि केळुसकर गुरुजी. कोकणामध्ये केळूस नावाचं गाव आहे, केळूस, म्हणून ते केळुसकर. आता आधुनिक नाही का, ते नरेंद्र दाभोळकर. कोकणामध्येच गाव आहे ते दाभोळ, दाभोळचे दाभोळकर, नागपूरचे नागपूरकर, सोलापूरचे सोलापूरकर, पुणेचे पुणेकर. हेच होय ते आंबावडेचा आंबावडेकर. कुठल्याही ब्राह्मण गुरुजींना ते नाव दिलं नाही, स्वतः रामजी आंबेडकरांनीच ते नाव दिलेलं आहे. हे मला या ठिकाणी सांगायचं आजच्या दिवसाचं ते औचित्य म्हणून. तर ज्यावेळी महार वस्तीतून पहिल्यांदा मॅट्रिक पास झाला कोण विवा, मॅट्रिक मध्ये पास झाला. आता मॅट्रिक मध्ये पास झाल्याच्या नंतर काय झालं, त्या मॅट्रिक मध्ये पास झाल्याच्या नंतर त्यांचा सत्कार समारंभ करण्याचं ठरवलं. बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये मी बुद्ध धम्माकडे कसं वळलो या चॅप्टर मध्ये बाबासाहेब सांगतात की माझा सत्कार समारंभ घेण्याचं ठरवलं गावामध्ये, त्या चौकामध्ये. आणि ते सत्कार समारंभ कोण घेणार होते, ज्योतिबा फुलेंचे सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते, आणि ते सयाजीराव गायकवाडांना ओळखत होते. केळुसकर गुरुजींनी गौतम बुद्धाचं चरित्र लिहिलं होतं, आणि त्यांचा सत्कार समारंभ कासाठी, कारण महारवाड्यातून, या महारवाड्यातून राजवाड्यातून पहिल्यांदाच मॅट्रिक पास होणारा भिवा आहे. मग चांगली गौरवाची गोष्ट आहे, त्यांचा सत्कार केला पाहिजे, म्हणून त्यांचा सत्कार समारंभ ठरवण्याचं ठरवलं केळुसकर गुरुजी आणि त्यांच्या मित्रांनी. नीट लक्ष द्या. तर केळुसकर गुरुजी आणि त्यांचे मित्र रामजी आंबेडकरांकडे आले. बाबासाहेबांचीच घटना आहे बुद्ध आणि धम्मामधले. तर म्हणे त्या लहानच्या भिवाचा सत्कार समारंभ घेऊ का म्हणे रामजी आंबेडकरांना, घेऊ का, त्यांना आमचा सत्कार समारंभाचा गुणगौरव करायचा आहे, करू का म्हणे. तर रामजी आंबेडकर काय म्हणतात, काही सत्कार समारंभ वगैरे काही नाही, अशाने मुले बिघडतात. असा शब्द आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये. वाचा तुम्ही. मी बुद्ध धम्माकडे काय वळलो या पहिल्या दुसऱ्या पानावर आहे हे. काय म्हटलं रामजी आंबेडकरांनी केळुसकर गुरुजींना आणि त्यांच्या मित्रांना, काही सत्कार मित्कार नाही. आता मराठीमध्ये सांगायचं ना, काही मोठा भला तीर गीत नाही मारला त्यांना मॅट्रिक पास झाला तर, असं काही सत्कार समारंभ घेत नाही केळुसकर गुरुजी, अशानं मुले बिघडतात. त्यांना तुम्ही म्हणजे अशानं मुले बिघडतात. आणि तुम्ही जर म्हणलं असतं अरे मॅट्रिक पास झालं मस्त पेढे वाट होते, पण रामजी आंबेडकर काही तीर नाही मारला, मॅट्रिक पास झाला तर अशानं मुले बिघडतात. बाबासाहेबांनीच हा शब्द लिहिलाय, अशानं मुले बिघडतात. तुम्ही एक लहानपणी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये गोष्ट ऐकली असेल, असित मुनी भेटायला आले होते. कोणाला, कपिल वस्तूला, राजा शुद्धोधनाच्या राजमालात भेटायला आले. सगळे लोक भेटून जात होते त्या सिद्धार्थ गौतमाला, सगळे लोक भेटून जात होते. आता असित मुनी हिमालयामध्ये राहत होते. त्यांना वाटलं
की सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, मी राजा शुद्धोधनाच्या घरी कपिलवस्तूला जावं, भेटावं. आता अशित मुनी जसे राजमहालामध्ये आले शुद्धोधनाच्या, तर अशित ते शुद्धोधन राजा काय म्हणते, अशित मुनीवर थांबा, आताच का नाही सिद्धार्थ गौतमाने दूध पेला आहे आणि तो आपल्या आईच्या कुशीमध्ये झोपी गेलेला आहे. कोण म्हणत आहे असं, हे अशित मुनी थांबा थांबा, बसा, पाणी प्या, बसा, थांबा, थोडा वेळ थांबा, बसा, तसदी घ्या. आताच का नाही सिद्धार्थ गौतम त्याच्या आईचं दूध पेला आहे आणि आईच्या कुशीमध्ये तो झोपी गेलेला आहे. आता झोपी गेलेला आहे तोपर्यंत थांबा बा. कोणाने म्हणत आहे, अशित मुनीला, राजा शुद्धोधन. तर अशित मुनी काय म्हणते, किती मस्त ओळ आहे बुद्ध आणि त्याच्या दम, हे राजा, हे शुद्धोधन राजा, अशी मुलं जास्त वेळ झोपत नाही. कोणते ओळ आहे, असं म्हणल्याबरोबर तिकडून आवाजच आला रूम मधून. कोणाचा, सिद्धार्थ गौतमाचा, रडण्याचा नाही, असं जाग असल्याचा किलबिल चालू झाली. तर काय म्हणलं होतं अशित मुनीला, अशित मुनीनं म्हटलं राजा शुद्धोधनाला, आणि राजा शुद्धोधन काय म्हणत आहे, आत्ताच दूध पेला आणि झोपी गेला, तेपर्यंत थांबा, तुम्हाला त्याला आशीर्वाद द्यायचा आहे, लाड करायचा आहे, त्याला पाहायचं आहे, तर ठीक ना, असं सांगते, तुमची इच्छा आहे. तर त्या अशित मुनी थांबा म्हणते, मुनीवर, अशित मुनीवर. तर अशित मुनी म्हणतात, असे विद्यार्थी, असे लोक जास्त वेळ झोपत नाही, ते सतत काय असतात, जागृत असतात. कसे असतात, जागृत. अशी मुले, अशी मुले म्हणजे सिद्धार्थ गौतमासारखी मुले, अशी मुले, अशी बालक जास्त वेळ झोपत नाही. अशी मुले जास्त वेळ झोपत नाही. तर कोणती मुलं जास्त वेळ झोपत नाही, ज्याला बुद्ध बनायचं असतं, बोधिसत्व बाबासाहेब बनायचं असतं, अल्बर्ट आईन्स्टाईन बनायचं असतं, काहीतरी वैज्ञानिक बनायचं असतं, काहीतरी या जगामध्ये करून दाखवायचं असतं, काहीतरी बनवून दाखवायचं असतं, काहीतरी बुद्ध बनायचं असतं, बोधिसत्व बाबासाहेब बनायचं असतं, वैज्ञानिक बनायचं असतं, काहीतरी करून दाखवायचं असतं, ज्या मुलांना, ती मुलं जास्त वेळ झोपत नाही. तर त्याच्यामध्ये एक व्यक्ती होता तथागत बुद्ध आणि दुसरा व्यक्ती होता बोधिसत्व बाबासाहेब. जास्त वेळ झोपत नव्हता, 18 घंटे, कधी कधी तर 22 घंटे अभ्यास करत होता. तुम्ही म्हणता फक्त 18 घंटे अभ्यास केला बाबासाहेबांनी, म्हणता का नाही तुम्ही, संविधान लिहिलं 18 घंटे अभ्यास करणारे. आणि आम्ही भीमाचे लेकर म्हणते, भीमाचं रक्त आहे, मग भीमाचं रक्त आहे तर बाबा, आता भीमाचं रक्त आहे तर 18 घंटे बाबासाहेब अभ्यास करत होता, तर तू किती घंटे करतो का आपण, मग तुम्ही त्याचेच तर लेकर ना, भीमाच्या रक्ताचा म्हणतात, तर मग भीमासारखा 18 घंटे अभ्यास करून पहा ना. बाबासाहेब म्हणतात की माणसानं आजन्म विद्यार्थी असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, नीट लक्ष द्या, आजन्म काय असलं पाहिजे, विद्यार्थी. विद्यार्थी बनण्यासाठी वय नाही लागत, वयाची गरज नसते. बाबासाहेबांचं लग्नही झालं तरी बाबासाहेब शिकतच होते. तुम्ही ठरवलं पाहिजे म्हणते बाबासाहेब, मनुष्यानं ठरवलं तर मनुष्य हा आजन्म काय आहे, विद्यार्थी. मी आजन्म विद्यार्थीच, मी बुद्धाचे शिष्य भिक्खू हे विद्यार्थीच होते, आजन्म विद्यार्थी आहो आपण. प्रत्येकाने आजन्म विद्यार्थी म्हणून राहिलं पाहिजे, अनेक पुस्तकं वाचली पाहिजेत. असं नाही की लगीन झालं तर आता कायच, पोटभरासाठी, जॉब लागासाठी, नोकरी लागासाठी, याच्यासाठी अभ्यास नसते. माणूस बनण्यासाठी बुद्धाचे, बाबासाहेबांचे पुस्तक वाचले पाहिजे. लक्षात घ्या, आजीवन विद्यार्थी म्हणून आपण राहिलं पाहिजे. तर तरी सत्कार समारंभ झाला केळुसकर गुरुजीनं. आता केळुसकर गुरुजीनं त्यांना काय दिलं, त्या भिवाला, मॅट्रिक पास झालेल्या भिवाला गौतम बुद्धाचे चरित्र सयाजीराव गायकवाडांनी पैसे लावले होते त्या पुस्तकासाठी, तर ते पुस्तक त्यांच्या हातामध्ये बक्षीस दिलं. आणि बाबासाहेब असं लिहितात त्या ग्रंथामध्ये, जेव्हा मी ते गौतम बुद्धाचं चरित्र पुस्तक वाचलं, अधाशासारखं वाचलं, तर मी माझ्या बापाच्या समोर गेलो, हाफ पॅन्ट घालून. तो भिवा गेला, निस्तमने आम्हाला पोथी, पुराण, रामायण, महाभारत नुसते कबीराचे भजन सांगते, आजपर्यंत बुद्ध नाही सांगितलं. पहा कोणाची हिंमत झाली. बुद्धाचं जसं पुस्तक वाचलं, प्रश्न निर्माण केला. कोणा, भिवानं. अजूनपर्यंत डोळा उचलून पाहत नव्हता तो भिवाकडं,
शिस्त होती. पण आता मात्र भिवानं जसं पुस्तक वाचलं ते गौतम बुद्धाचं चरित्र, गेला आणि कमरीवर हात ठेवला असा आणि म्हणे नुसते रामायण महाभारत आम्हाला ते पोत्या पुराण शिकवत गेले म्हणे ब्राह्मणांचे, आम्हाला बुद्ध काय नाही सांगितलं. कोणाला म्हणत आहे? हिम्मत केली त्यानं रामजी आंबेडकर, कारण त्यानं पहिल्यांदाच बुद्ध वाचला होता. बाबासाहेब म्हणतात जेव्हा मी गौतम बुद्धाचं चरित्र ते वाचायला घेतलं, मी रिकाम्या डोक्यानं ते पुस्तक वाचलं नाही, त्याच्यावरही विचार करत होतो. गौतम बुद्धाचं चरित्र असं वाचलं त्याच्यात खरं आहे असं नाही, त्याच्यावर मी रिकाम्या डोक्यानं ते पुस्तक वाचत नव्हतं. कोण म्हणत आहे असं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणखी एक प्रसंग आहे, ते त्यांना एक प्रसंग भोगायला आला होता शिक्षण जीवनामध्ये. एकदा काय झालं, भिवा का नाही रडत रडत आला आणि त्यानं गारानं सांगितलं रामजी बाबाकडं. रामजी बाबांना म्हणत आहे, भिवा, सगळ्या पोरांसोबत मास्तर लोक चांगला व्यवहार करतात. या भारतातील म्हणे ते ब्राह्मण लोक, सुवर्ण लोक, उच्च जातीचे लोक आपल्यासोबत असे काहून वागतात जी म्हणे, आपल्या अस्पृश्यांसोबत, शूद्रांसोबत. मला पाण्याला हात लावून देत नाही, मला दूर दूर लोटतात, विटाळ करतात, छुआछूत करतात. तर शाळेमध्ये त्याला तसाच प्रसंग आला भिवाला. तर एकदा तो रडत रडत आला आणि त्याचा भिवा म्हणते, खबरदार म्हणते रामजी बाबा, रडशील तर खबरदार, तू लढशील तर माझ्या समोर. कोण म्हणत आहे असं? रामजी बाबा. माझ्यापाशी अजिबात लढायचं नाही. भिवा कायच्यासाठी रडत होता? लोक अशी का वागतात आपल्यासोबत, माझ्यासोबत का अशी वागतात, शाळेमध्ये का अशी वागतात, तर हेच तुला शोधायचं आहे. याच्यासाठी तुला अभ्यास करायचा आहे, मोठं व्हायचं आहे, शिक्षण घ्यायचं आहे. ही लोक, ही ब्राह्मण सुवर्ण लोक, उच्च जातीचे लोक तुझ्यासोबत, या अस्पृश्यासोबत, आपल्या समाजासोबत अशी का वागतात, हेच तुला शोधायचं आहे भिवा. तुला शिक्षण घ्यायचं आहे, तुला लढायचं नाही आहे, तुला रडायचं नाही आहे, तुला लढायचं आहे, तुला संघर्ष करायचा आहे. अशी हिंमत देणारे कोण होते? रामजी आंबेडकर. लक्षात घ्या. आणि म्हणून वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी तुम्हाला दिल्लीच्या संसदेमध्ये, आज तुम्हाला माहित आहे भूषण गवई आहे का नाही, एवढा मोठा, त्याच्यावरती आता ते तुम्हाला बुटाचं प्रकरण माहितच आहे. ती काही मोठी गोष्ट नाही. आमच्या सावित्रीबाईवर शेणगोळे फेकले. बडोद्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामायिक पुस्तक रस्त्यावर फेकले. बडोद्याला किरायानं रूम भेटू दिली नाही, है की नाही. बाबासाहेबांना किरायानं रूम भेटली नाही, है की नाही. आज आपण चांगल्या मस्त महालामध्ये राहतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आधीच्या काळामध्ये मनुस्मृतीमुळे फक्त ब्राह्मणांना शिक्षण होतं, शूद्रांनाही शिक्षण नव्हतं आणि स्त्रियांना तर शिक्षण नव्हतं, ब्राह्मण बाईलाही शिक्षण नव्हतं. पण कोणामुळे मिळालं? डॉक्टर बाबासाहेबांमुळे. पती जर मरण पावला तर पतीच्या चितेवर सती जा लागत होतं. आज बाबासाहेबांमुळे स्त्रिया राष्ट्रपती झाल्या. लक्षात घ्या. भिवा ते भीमराव, भीमराव ते बाबासाहेब, आणि बाबासाहेब ते बोधिसत्व, आणि बोधिसत्व ते विश्वरत्न, आणि विश्वरत्न ते भारतरत्न, ते भारतरत्न ते सिम्बॉल ऑफ नॉलेज. ह्या बाबासाहेबांनी ज्या व्यवस्थेनं बाबासाहेबाला वर्गाच्या बाहेर बसवलं होतं, त्याच तीच व्यवस्था आज डॉक्टर बाबासाहेबाचा काय करत आहे? विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करत आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आज आपण कोणाच्या तरी घरी गेलो असतो, पाटलाच्या घरी शेण काढत असतो. आपले हात कशाला असते? शेणाच्या पोहट्याला शेण काढत असतो. आता राहिले का गडी वगैरे? कोणाच्या घरी घरकाम, गडी काम करणारा, हमाली काम करणारा पाटील पांड्याच्या घरी जाऊन त्या गोठ्यातलं 4 वाजता उठून शेण काढा लागत होतं. पाटलाच्या घरी वर्दी द्या लागत होते. आता बाबासाहेबांनी तुमचे शेणाचे हात पेनाला लावले. म्हणून मला असं मनुष्य वाटतं, मला सकाळीच आठवलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर तुम्ही शाळेत गेले नसते तर आम्ही शाळेत गेलो नसतो. काश आजच्या दिवसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत गेले नसते तर आम्ही शाळेमध्ये गेलो नसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आजच्या दिवसाला शाळेत गेले नसते तर आमचे हात, शेणाचे हात पेनाला लागले नसते. शेणाचे हात पेनाला लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत गेल्यामुळे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या, तुम्हाला माहित असेल, अमेरिकेची एक महिला होती, आता मला वाटते 1-2 महिने झाले मरण पावल्या. तिचं नाव आहे एलिनॉर झेलियाट. नाव किती कठीण आहे, एलिनॉर झेलियाट. पुलगावला आली ती बाई.
आणि मी त्या आंबाडवेला गेलो तर ती कोकणामध्ये त्या आंबाडवे गावाला जायला रस्ता नाही. ती अमेरिकेतली बाई बाबासाहेबाचं गाव पाहायला गेली, आंबावडे. दापोली पाहायला गेली, सातारा पाहायला गेली, मऊगाव पाहायला गेली. जिथं जिथं बाबासाहेब राहिले, जे जे काही असेल ठिकाणं, त्या त्या ठिकाणाला. पुलगाव सुद्धा सोडलं नाही तिनं, जिथं बाबासाहेब 25 एप्रिल आले. पुलगावला सुद्धा ती अमेरिकेची बाई, म्हणजे काय त्यासाठी आले होते? फक्त बाबासाहेब कुदळ मारासाठी. तर मग तिथेही जाऊन पाहू द्या. तर पुलगावला सुद्धा ती एलिनॉर झेलियाट आली, अमेरिकेतली बाई. बाबासाहेबांवर तिनं अभ्यास केला. कोण? एलिनॉर झेलियाटनं. बाबासाहेबांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गावाला तिनं काय दिल्या? भेटी दिल्या. तर अशी ती एलिनॉर झेलियाट. तुम्हाला एक गोष्ट म्हणून सांगतो, अरुंधती नाव ऐकलं तुम्ही, अरुंधती रॉय. तिनं बुकर पुरस्कार प्राप्त केला. UPSC MPSC मध्ये प्रश्न येत असेल तुम्हाला. तर ही अरुंधती रॉय आहे ब्राह्मण लेखिका, तिला बुकर पुरस्कार भेटला. तिच्यावर प्रभाव माहित आहे कोणाचा आहे? तिनं पुस्तक लिहिलं आहे. बाबासाहेबांचं तिनं पुस्तक वाचलं. प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचावं. भारताचं भवितव्य आहे, द अनहिलेशन ऑफ कास्ट, जातीचा विनाश. हे पुस्तक प्रत्येकाने वाचा. द एनिहिलेशन ऑफ कास्ट, जातीचा विनाश. हे पुस्तक कोण वाचलं? अरुंधती रॉय नावाच्या त्या ब्राह्मण लेखिकेला. लक्षात घ्या. अलीकडेच मी ऐकलं, ती श्रीदेवी नाही का कपूर, श्रीदेवी कपूर, तिच्या मुलीचं नाव आहे जान्हवी कपूर. तिने आता एक मुलाखत दिली त्या जान्हवी कपूरने. मला आजपर्यंत काही माहित नव्हतं, पण माझ्या घरासमोर आंबेडकर रोड असं नाव आहे, त्याच्यामुळे मला ते लक्ष गेलं आणि मी बाबासाहेबांचं एक पुस्तक आणलं, इंग्रजी मधलं, अनहिलेशन ऑफ कास्ट. इतकं सुंदर पुस्तक आहे, प्रत्येकाने वाचा विद्यार्थ्यांनी. तर हे एनिहिलेशन ऑफ कास्ट, जातीचा विनाश, हे पुस्तक ती श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर ती म्हणते, मी ते जेव्हा पुस्तक पाहिलं आणि वाचलं मन लावून, तर मला असं वाटलं की बाबासाहेब किती महान माणूस आहे. बाबासाहेबांनी किती संघर्ष भोगला. भारतामध्ये किती जातीयता आहे, किती जातीचं जहर पेरलेलं आहे लोकांच्या मनामध्ये, हे मला ते पुस्तक वाचल्यानं समजलं. कोण म्हणत आहे असं? जान्हवी कपूर. लक्षात घ्या. ती पोरगी वाचत आहे, श्रीदेवीची मुलगी पुस्तक वाचत आहे. आताच तुम्ही एक नाव ऐकलं असेल, असंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे एक पत्रकार आला होता. तुम्हाला ती घटना तर सगळ्यांना माहित आहे. गांधीजीकडे गेला तर गांधी झोपीला गेला होता, नेहरू झोपीला गेला होता, आणि तो पत्रकार आला, बाबासाहेब जागे होते. तो पत्रकार, विदेशी पत्रकार, बाबासाहेबांना विचारत आहे, सर्वांच्या मुलाखती घ्यायला गेलो मी पत्रकार या नात्याने, पण मला सगळे झोपी दिसले, पण बाबासाहेब तुम्ही मला जागे दिसले. तर का? तर बाबासाहेब म्हणतात, माझा समाज हजारो वर्षापासून झोपीत आहे आणि त्याला जाग करायचं असेल तर मला जाग राहून अभ्यास करावाच लागेल. कोण म्हणत आहे असं? बाबासाहेब. म्हणून बाबासाहेब 18 घंटे अभ्यास करायचे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स बाबासाहेबांचे शिक्षकही होते. लंडन स्कूल ऑफ प्राचार्य सीगर होते, सेल्गिमन होते, सेडने वेब होते. कोलंबियाला बाबासाहेबांना छान छान शिक्षक मिळाले. त्यांचे नाव मी सांगतो. प्रोफेसर जॉन डुई, जॉन डेवी, जेम्स शॉर्टवेल, जेम्स हॉर्वे रॉबिन्सन, प्रोफेसर सेल्गिमन आणि A.A. गोल्डन वायझर. एवढे विद्यार्थी म्हणजे शिक्षक बाबासाहेबांना मिळाले. बाबासाहेबांना 32 डिग्र्या आणि 13 भाषांचं नॉलेज होतं. फारसी भाषा, जर्मन भाषा, पाली भाषा. काही पागल लोक म्हणते बाबासाहेबांना संस्कृत भाषा येत नव्हती, संस्कृतही येत होती. तेव्हाच त्यांनी सर्व धर्माचा अभ्यास केला. आणि लक्षात घ्या, कोलंबिया युनिव्हर्सिटी, तिथं त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या स्थापनेला 250 वर्ष पूर्ण झाले होते. किती वर्ष? 250. मग कोलंबियाच्या, त्या अमेरिकेतल्या कोलंबियाच्या त्या लोकांनी असं ठरवलं की या कोलंबिया विद्यापीठमध्ये आजवरचा सर्वात बुद्धिमान, सर्वात हुशार विद्यार्थी 2004 मधली घटना आहे. तेव्हा माझ्या अंगावर चिवर नव्हतं. भारतातला एकही मुख्यमंत्री, भारतातला एकही राष्ट्रपती, भारतातला राष्ट्रपती म्हणा का तो पंतप्रधान म्हणा, तो पुरस्कार घ्यायला गेले नाही. किती जातीयता होती. 2004 चीच घटना. तर त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये काय झालं, या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये, या कोलंबिया विद्यापीठामध्ये आजवरचा सर्वात बुद्धिमान विद्यार्थी, हुशार विद्यार्थी म्हणून 100 विद्यार्थ्याची यादी तयार करण्यात आली. कुठले? अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये आजपर्यंतचा सर्वात हुशार, कोलंबिया विद्यापीठातला सर्वात बुद्धिमान व्यक्ती जर विद्यार्थी कोण असेल, 100 विद्यार्थ्यांपैकी एकाच भारतीयाचं नाव होतं आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर. म्हणजे बाबासाहेब केवळ भारतातलेच नाही तर अमेरिकेतले सुद्धा काय आहे, सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे. आजही तिथे त्या बराक ओबामाने तिथं ब्रांच धातूचा अर्धा पुतळा बसवला. बराक ओबामा नाव ऐकलं तुम्ही? ओसामा. तर बराक ओबामा म्हणतो त्यांनी ब्रांच धातूचा पुतळा बसवला त्या कोलंबिया विद्यापीठ मध्ये, विद्यार्थी सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून. तर तो बराक ओबामा म्हणतो आमच्या अमेरिकेमध्ये जर बाबासाहेबाचा जन्म झाला असता तर आम्ही त्यांना सूर्य म्हटलं असतं. कोण म्हणत आहे असं? पुतळा बसवती कोलंबिया विद्यापीठात पुतळा आहे ब्रॉन्झ धातूचा बाबासाहेबाचा. आमच्या देशामध्ये जर असा बाबासाहेबाचा जन्म झाला असता तर आम्ही त्याला काय म्हटलं असतं? सूर्य म्हटलं असतं. पण बाबासाहेबांनी सुद्धा सूर्यासोबत करार केला होता. असा बोट करू नये का नाही बाबासाहेब? हे सूर्या, तू आकाशातला सूर्य आहे, तू तिथल्या आकाशातील ताऱ्यांना प्रकाशमान कर, पण मी या पृथ्वी तलावावरचा सूर्य आहे, मी इथल्या साऱ्यांना प्रकाशमान करीन. तर या आधुनिक भारताचा निर्माता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी खरोखरच प्रज्ञा सूर्य आहे, ज्ञान सूर्य आहे, विश्व सूर्य आहे, क्रांती सूर्य आहे. नेल्सन मंडेला असं म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे जगातलं सगळ्यात सुंदर संविधान आहे. आज उगवत्या सूर्याचा देश आहे जपान, तिथेही जपानच्या लोकांनी बाबासाहेबांचा काय बसवलेला आहे? पुतळा. अमेरिकेमध्ये स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी नावाचा पुतळा बसवला आहे. जगात सर्वात जास्त पुतळे कोणाचे आहे? जगात सर्वात जास्त बुद्धाच्याच मूर्तीची पूजा होते आणि जगामध्ये सर्वात जास्त पुतळे बाबासाहेबांचे. जगात सर्वात मोठी जयंती महापुरुषांपैकी बुद्धाच्या नंतर बाबासाहेबांचीच. गाव तेथे भीमरावाचा पुतळा आहे आणि त्याचे आपण लेकराव. वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी आज जगातला अमेरिकेतला फर्स्ट नंबरचा कोलंबियाचा काय आहे? विद्यार्थी आहे. तर बाबासाहेब विद्वान होते म्हणूनच नाही, तर बाबासाहेबांच्या सोबत ते विद्वान तर होते पण ते शिलवानही होते. शिलाच्या जोरावरच त्यांनी जगाला, केवळ विद्वत्ता असून चालत नाही, शिलाशिवाय विद्या फुकाची आहे. अनेक लोकांकडे आपल्या समाजात शिक्षण आहे पण शिक्षण काय कामाचं? लोकांना फसवता येते शिक्षणानं. शिक्षणासोबत काय पाहिजे? शिलाई पाहिजे. म्हणून आजही आपल्या समाजामध्ये बाबासाहेबांसारखा पुढारी झाला नाही आणि होणारही नाही. का झाला नाही? कारण बाबासाहेबांपाशी फक्त शिक्षणच नव्हतं तर काय होतं? शिलाई होतं. लक्षात घ्या, शिलाई होतं. शिलानच माणसं झुकत असतात. चारित्र्य पाहिजे. पंचशिलाचं पालन करत होते बाबासाहेब बुद्धाच्या, म्हणून ते शिलवानही होते आणि विद्वानही होते. म्हणूनच लोक त्यांना घेऊन मिरवत नाही. लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेबांचं नाव. म्हणून जाता जाता विद्यार्थी दिवसाच्या निमित्ताने हेच सांगते की मनुष्यानं, बाबासाहेब म्हणतात, मनुष्यानं जर ठरवलं तर मनुष्य आयुष्यभर काय आहे? विद्यार्थीच आहे. त्यांना आजन्म विद्यार्थी म्हणूनच राहिलं पाहिजे. बाबासाहेब असे म्हणतात विद्यार्थ्यांना, केवळ वही आणि पेन म्हणजे शिक्षण नाही. वही आणि पेन म्हणजे शिक्षण नाही. माझ्याकडे शिक्षण नाही आहे, माझ्याकडे डिग्र्या नाही आहे, माझ्याकडे पदव्या नाही आहे, पण ज्ञान आहे. पदव्या वेगळ्या असते, ज्ञान वेगळं असते. समजलं का? माझ्याकडे खूप डिग्री आहे का? मी खूप शिकलेला नाही आहे, पण ज्ञान आहे. ज्ञानाला किंमत आहे, शिक्षणाला किंमत नाही. काय करताय शिक्षण? म्हणतो बाबासाहेब म्हणते आग्र्याच्या पढे लिखे लोगों ने मुझे धोखा दिया. आपल्या गाडीमध्ये, माडीमध्ये, साडीमध्ये खुश आहे. शिकल्या सवरल्या लोकांनीच तर धोका दिला. गरीब लोक धम्म चालवत आहे. सगळेच लोक नाही, आहे की नाही? आहे की नाही? म्हणून शिक्षणासोबत काय पाहिजे? शीलही सुधारले पाहिजे. शिक्षणासोबतच शीलही सुधारले पाहिजे. बाबासाहेबाचा शब्द आहे. केवळ पदव्या मिळवून, डिग्र्या मिळवणं म्हणजे शिक्षण नाही. बाबासाहेबांचे ते सुविचार सांगतो आणि थांबतो विद्यार्थी दिवसाच्या निमित्तानं. बाबासाहेब म्हणतात, मला मित्रांपेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो. तुम्हाला काय आवडते? मित्र, मैत्रिणी. पण बाबासाहेबांचा सुविचार आहे आज विद्यार्थी दिवसाच्या निमित्तानं. काय म्हणतात बाबासाहेब? मला मित्रांपेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो. बाबासाहेबांचा दुसरा सुविचार आहे विद्यार्थी दिवसाच्या निमित्तानं, पुस्तक वाचल्यावर मस्तक तयार होते आणि मस्तक तयार झाल्यावर माणूस कुठेही नतमस्तक होत नाही. दगडा धोंड्यासमोर, देवादेवी समोर. पुस्तक वाचल्यावर काय तयार होते? मस्तक. मस्तक म्हणजे भेजा. भेजा तयार होते. अंधश्रद्धेतून बाहेर पडतो आणि कुठेही झुकत नाही. बाबासाहेबांचा तिसरा सुविचार आहे, या जगात दोन प्रभावी अस्त्रे आहे, एक म्हणजे लेखणी आणि दुसरी म्हणजे वाणी. या लेखणीच्या जोरावर आणि वाणीच्या जोरावर जगाला झुकवता येते. बाबासाहेबांची एवढी लेखणी झळकली की संविधान लिहिलं. आणि वाणी, बाबासाहेबांची वाणीनं लोकांना बदलवलं का नाही?
महाडच्या 14 अध्यायाची वाणी कशी होती? कशी होती वाणी? बाबासाहेबांची भाषण, तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात, पहा अशी वाणी होती. कसं लोकांना बदलवलं बाबासाहेबांनी. काय म्हणतात महाडच्या भाषणात? तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात. ही गोष्ट माझी काल्पनिक वाटत असेल तर भीमा कोरेगावाच्या विजय स्तंभावर जाऊन बघा. तुमच्या पूर्वजांची नावे कोरलेला तो स्तंभ साक्ष देत आहे. समजलं का? तुम्हाला भेड बकरी नाही तर शेर बनायला सांगितलं, है का नाही? कारण सिंहाचा बळी दिला जात नाही, वाघाचा बळी दिला जात नाही. कोणाचा जात तो? बकरीचा, भेड बकरीचा. लक्षात द्या. बाबासाहेबांचा पुढचा सुविचार आहे, शिलाशिवाय जर शिकले सवरले लोक माझ्या समाजात देशात तयार झाले तर त्यांच्या शिक्षणातच देशाचा समाजाचा नाश आहे. शिक्षण काय पण शील नसेल तर ते शिक्षण काही कामाचं नाही. म्हणजे तेही धोक्याचंच आहे. बाबासाहेबांचा पाचवा सुविचार आहे, मंदिरात जाणाऱ्या रांगा भारत महासत्ता बनू शकते, पण केव्हा? मंदिरात जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जातील तर भारत देश जगात महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. मंदिरात जर देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कोणावरही आली नसती. मंदिरात जर देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कुणावरही आली नसती. आणि या खोट्या देवावर विश्वास ठेवून बाबासाहेब म्हणतात, या खोट्या देवांवर विश्वास ठेवून मी या खोट्या देवाला मी स्वतः पूजत बसलो असतो तर नक्कीच मात्र माझ्या समाजाला भीक मागण्याची वेळ आली असती. बाबासाहेब पुढे असं म्हणतात, मी कुठल्याही देशाची प्रगती स्त्रियांच्या प्रगतीवरून, तिच्या शिक्षणावरून ठरवत असतो. नुसत्या पदव्या प्राप्त करणे म्हणजे बाबासाहेब म्हणतात शिक्षण नव्हे. म्हणून बाबासाहेबांना मिलिंदा सारखे विद्यार्थी तयार करायचे होते. पण आज 69 वर्ष झाली धम्मदीक्षा देऊन आमच्या समाजामध्ये नाचे तयार झाले, हे का नाही? नाचे कोणते? भेट नाही कोणाच्या बापाला ही भीमाची पोरं, पुढंच आम्ही मागं ना कोणी, आलो या समद्याच्या मोर. भेट नाही, मग भेट नाही जाणं तिकडे महाबोधी महावीराचं काम करणं, संविधान जायचं तर लपत तिकडे, आणि मजबूत भीमाचा किल्ला म्हणून इकडे नाचून राहिला दारू पिऊन. सांगा बाबासाहेबांना अपेक्षा होती का? बाबासाहेबांनी कधी सुपारीचा तुकडा जिभेवर ठेवला नाही. विदेशात शिकले पण त्यांनी दारूच्या ग्लासाला स्पर्श केला नाही. आमचे लोक म्हणते भीमाच्या रक्ताचा, आहे का नाही? अजून ते कोणतं बाबा? साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, हे का नाही? कुठे जा, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय माझा भीमाचा दरारा आहे. आणि याच्या घरामध्ये कुठं बी पाय बुद्धाच्या बाजूला वित्तू बाबा आहे. याच्या घरामध्ये कुठं बी पाय बुद्धाच्या बाजूला देवघर आहे. याच्या घरामध्ये कुठं बी पाय बुद्धाच्या बाजूला गुना बाबा आहे. बाबासाहेब कुठं आहे? जगात आहे. जगातले लोक बाबासाहेबाला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणते, ज्ञानाचं प्रतीक म्हणते. आणि आमच्या भारतामध्ये ज्ञानाचं प्रतीक काय आहे? कोण आहे ज्ञानाचं प्रतीक? सरस्वतीबाई. सावित्रीबाई आहे पहिली महिला शिक्षिका. लक्षात घ्या, ती खरी विद्येची देवता आहे. तिच्या हातात कलम आहे म्हणून ती कलमवाली बाई. हिच्या हातात काय? तंबोरा. कमीत कमी पुस्तक तर पाहिजे नव्हतं तर म्हणलं असतं. आमची खरी कलमवाली बाई जर असेल तर सावित्री आहे, जिने आमच्या हातामध्ये कलम दिली, पेन दिला. आणि सावित्रीबाईमुळेच आज महिला शिकून राहिल्या. सावित्रीबाई आणि ज्योतिबा जर झाले नसते आणि डॉक्टर बाबासाहेब झाले नसते तर त्या दिवशीला महिला सुद्धा वर्ल्ड कप जिंकू शकल्या नसत्या. ज्या बाईला घराबाहेर पडता येत नाही, जिला फक्त चूल आणि मूल, लहानपणी वडिलाच्या धाकात मनुस्मृतीनुसार, आणि लग्न झाल्यावर पतीच्या धाकात, आणि म्हातारी झाल्यावर मुलाच्या धाकामध्ये, जिला घराबाहेर पडता येत नव्हतं ती विमानात जाते आणि वर्ल्ड कप जिंकून येते. याच्यावर उपकार कोणाचे आहे? आमच्या सावित्रीबाईचे, ज्योतिबाचे, बाबासाहेबांच्या संविधानाचे आणि हिंदू कोड बिलाची ताकद आहे. ही कशामुळे? जी बाई घराबाहेर पडू शकत नव्हती ती बाई आज कुठे गेली आहे? वर्ल्ड कप जिंकलेला आहे तिनं. लक्षात घ्या, कोणाचे उपकार आहे याच्यावर? बाबा. प्रत्येक क्षेत्रामधील स्त्रियांवर योगदान आहे. आताच तो धनगर समाजाच्या पोराची गोष्ट सांगतो थांबतो. धनगर समाजाचा पोरगा काय झाला? तो बिरदेव डोने. काय नाव त्याचं? बिरदेव डोने, धनगर समाजाचा माणूस. त्या पोराची जेव्हा मुलाखत आली, ऐका, त्या बिरदेव डोने धनगर समाजाचा मुलगा. धनगर लोक धनाचे आगर, धनवान लोक होते, पण ते प्रतिक्रांतीनंतर त्यांनाही आज भिकेला लावलेला आहे. लक्षात घ्या. तर हा बिरदेव डोने धनगर समाजाचा मुलगा, तो काय म्हणतो? त्याची मुलाखत ऐका. आता आहे
त्यानं असंच वाचलं की मला बाबासाहेबाचा एक सुविचार लय आवडला म्हणे, आणि त्या सुविचार मी माझ्या डोक्यात फिट बसवला. बिरदेव डोने कोणता आई त्याच्या मुलाखतीमध्ये काय म्हणतो तो, कोणता सुविचार मला बाबासाहेबाचा आवडला आणि त्याच्यावरच मी काम केलं. गरीब कुटुंबात जन्म घेणं हे माझ्या हातामध्ये नव्हतं, पण गरीब होऊन मात्र मी मरणार नाही. गरीब कुटुंबात जन्म झाला पण गरीब होऊन मरणार नाही, हा सुविचार बाबासाहेबाचा मला लय आवडला. तोच मी डोक्यामध्ये ठेवला, मन लावून अभ्यास केलं, काळजीनं अभ्यास केला आणि आज तो त्या पदावर गेला. कोण? बिरदेव डोने. सांगा बरं, तो बिरदेव डोने धनगर समाजाचा पोरगा, त्याच्या जवळचा जास्त बाबासाहेब आहे का आपल्या जवळचा जास्त बाप आहे? मग त्या बिरदेव डोने त्याच्या जवळचा नाही आहे, बाबासाहेबांनी त्याच्यासाठी केलं, पण त्याच्या जवळचा नाही आहे तितका आपल्या जवळचा असून आपल्या बाबासाहेबांचे विचार तो पोरगा फॉलो करत आहे, आणि आपला बाबासाहेब एवढा जवळ असून आपण त्याला मानत नाही. लक्षात घ्या, किती मोठी घटना आहे. तो आणखी पुढे काय म्हणतो, त्याला विचारते ते एबीपी न्यूज वाले की बाबासाहेबांचं तो सांगत आहे, तर तो आणखी माहिती का विद्यार्थ्यांना संदेश देतो, मी बाबासाहेब फोटोत पाहिला नाही, मी बाबासाहेब पुतळ्यात पाहिला नाही, मी बाबासाहेब कुठे पाहिला म्हणतो तो बिरदेव डोने, पुस्तकात पाहिला. मला बाबासाहेब कुठे दिसतो? पुतळ्यात नाही, फोटोत नाही, बाबासाहेब मी पुस्तकात पाहिला, असा बिरदेव डोने म्हणतो. लक्षात घ्या. सांगा, तो व्यक्ती असा विचार करतो. आमचे लोक कुठं पाहताय? पुतळ्यात, फोटोत. लक्षात घ्या. नाचा आहे का नाही? नाचणारी लोक कधीही बाबासाहेबाचा धम्म पुढे नेऊ शकत नाही. बाया आहे नाचणाऱ्या, माणसं आहे नाचणारे. 14 एप्रिलचे नाचे तयार झाले, मिलिंदासारखे विद्यार्थी तयार झाले नाही बाबासाहेबांच्या नंतर. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या विदेशात राहूनही सुद्धा त्या लायब्ररीमध्ये, विदेशातल्या लायब्ररीत जाणारा पहिला विद्यार्थी. लक्षात घ्या, लायब्ररी खुलली का, आणि शेवटून येणारा विद्यार्थी सुद्धा कोण होता? बाबासाहेबच होता. बाबासाहेबांनी म्हटलं असतं तर बाबासाहेबांना अनेक नोकऱ्या होत्या, पण बाबासाहेबांनी त्या नोकऱ्यांना लात मारली. फालतूची म्हणे मी ती घोरपड गळ्याला बांधून घेणार नाही. लक्षात घ्या. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो बुद्धांच्या समोर लागत आहे. बाबासाहेब लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, कोलंबिया विद्यापीठ आणि जर्मनीच्या बॉन विद्यापीठ मध्ये सुद्धा बाबासाहेब शिकले. पण बाबासाहेबांना परदेशाच्या शिक्षणासाठी केळुस्कर गुरुजींनीच ओळख करून दिली. सयाजीराव गायकवाडांची, रामजी बाबांना त्यांनीच ते शिष्यवृत्ती दिली, आणि शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड आणि केळुस्कर गुरुजींचे खूप मोठे योगदान आहे. कोणाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. म्हणजे लहानपणी तर त्यांना पाणी भेटू देत नव्हते साताऱ्याच्या शाळेमध्ये, पण बडोद्याला सुद्धा आपल्याला माहितच आहे की नाही की बाबासाहेबांनी. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझे अर्थशास्त्राचे, मेरे अर्थशास्त्र के बाप आहे असं कोण म्हणताय? नोबेल पुरस्कार भेटला त्यांना. नालंदाचे ते कुलगुरू होते, नव नालंदा विद्यापीठ बांधलं आहे. तर अमर्त्य सेन असं म्हणतात की माझे पितामह आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अर्थतज्ञ सुद्धा होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपण काय झालेला आहोत, आज आपण उच्च पदावर पोहोचलेला आहोत. बाबासाहेबांचा जय जयकार करण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर जर चाललो तर नक्कीच भारत धम्मराज्य झाल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी या भारताचं संविधान लिहितो. जर काश हेच संविधान एखाद्या ब्राह्मण व्यक्तीने लिहिलं असतं तर आज त्याचे सोन्याचे पुतळे असते. लक्षात घ्या. पण ते महार व्यक्तीनं लिहिलं ना, म्हणून त्यांना नको आहे. जातीने जर का भीम माझा येते महार नसता, जातीने जर का भीम माझा येते महार नसता, सोन्याचा पुतळा भीमाचा नगरो नगरी असता. लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे ब्राह्मण स्त्रियांना, आदिवासी स्त्रियांना, शूद्रांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. मनुस्मृतीनुसार फक्त ब्राह्मणांनाच शिक्षणाचा अधिकार मिळाला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून गाडगे बाबांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे. ती गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये कितीतरी अडथळा आला आणि अडथळा आणण्याचा प्रयत्नही झाला. म्हणून एक ओळ आहे, अशी सुविचार आहे, सुभाषित आहे. उन्होंने मुझे मिट्टी में दबाने की बहुत कोशिश की, उन्होंने मुझे मिट्टी में दबाने की बहुत कोशिश की, लेकिन उन्हें मालूम नहीं था कि मैं एक बीज हो. लक्षात घ्या. गाडगे बाबा असं म्हणत आहे बाबासाहेबांविषयी की अरे भारतातल्या लोकांनो,
अरे भारतातल्या लोकांना, या महाराजच्या पोरानं वर्गाच्या बाहेर बसून या भारताचं संविधान लिहिलं रे. वर्गाबाहेर बसून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, या भारताचं संविधान लिहिलं रे, संविधान लिहिलं गाडगे बाबा. अरे भारतातल्या लोकांनो, या बाबासाहेबांचं म्हणणं तुम्ही ऐकांना तर या भारताचं सोनं होईल रे, सोनं. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात कोण बोलत आहे? गाडगे बाबा. गाडगे बाबांना बाबासाहेब समजले, पण आमच्या नाच्यांना मात्र बाबासाहेब अजूनही समजले नाही. नाचे 14 एप्रिलचे है की नाही, नाच्यांना समजला नाही. डीजे पीजे आणि रात्रभर मग निजे है की नाही, अशा पद्धतीचे आज. म्हणून सगळ्याच लोक बाबासाहेब डोक्यावर घेत आहे है की नाही. बाबासाहेब म्हणजे ते डोक्यात घेण्याची गरज आहे सध्याला, डोक्यावर घेण्याची गरज नाही. तुमचा बाबासाहेब, अमेरिकेतले लोक बाबासाहेबाला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतात, आमच्या ज्ञानाचं प्रतीक आहे है की नाही. आणि आमचे लोक बाबासाहेबला डोक्यावरच घेऊन मिरवत आहे है की नाही, नाचत आहे. बाया तर 14 एप्रिललाच बाहेर निघतील, 14 एप्रिलच्या नंतर नंतर झोपीत जाते बाया. तर रमाईनं बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी किती खस्ता काढल्या, ती पत्रातली ओळ सांगतो, वाचतो आणि सांगतो. बघा काय आहे लिहिलं बाबासाहेबांनी रमाईला, जसंच्या तसं ते सांगतो आणि थांबतो. रमाईचा किती, पुन्हा जर बाबासाहेब जन्माला यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर रमाई सारखी घराघरा स्त्री जन्माला आली पाहिजे है की नाही. भीमराव चंद्रमा तर रमा चांदणी, त्यांनी समाजाची केली नवी बांधणी. बाबासाहेब जन्माला यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर बाबासाहेबांसारखा म्हणजे रमाई सारखी स्त्री घराघरात जन्माला यायला पाहिजे. आजची शिकली सवरली बाई बाबासाहेब घडू शकत नाही, पण रमाईनं मात्र बोधिसत्व बाबासाहेब घडवला. तुम्ही शिकलेले असून तुम्हाला वंदना येत नाही है की नाही, तर रमाई काही साधी होती का? तर तुम्ही आता घरी जा, माझं प्रवचन ऐकल्याच्या नंतर घरच्या मालकाले म्हणा, तुम्ही बना म्हणा बाबासाहेब, मी बनतो तुमची रमाई. कारण का असं, मग रमाईपेक्षा म्हणजे रमाईनं बाबासाहेब घडवला आणि तुम्ही एवढ्या शिकलेल्या असून कोण्या कामाचा? बनवा ना आपल्या पतीले बाबासाहेब, आपल्या पोराले तरी बनवा है की नाही. बाबासाहेब शेजारच्या घरी जन्माला यावा, माघारी नाही आला असं वाटते तुम्हाला हे का नाही. अजूनही बाबासाहेब जन्माला. तर बाबासाहेब बघा काय म्हणतात पत्रामध्ये, वाचतो आणि थांबतो. हे रमा, दुःखाचे आभार मानायला शिक रमा, दुःख हे माणसाला मोठी करतात. मी वनव्यातून धावण्याची प्रतिज्ञाच केली आहे रमा, मी आकाशात उंच भरारी घेत आहो रमा, मला लोखंडाचे पंख येत आहे रमा. मी या शर्यतीमध्ये जिंकलो न रमा, तर या समाजाला व या देशाला उजेडात उभे करीन व या गुलामीची कबर बांधील रमा, पण त्यासाठी तुझी मला काय हवाय? सोबत आहे. बाबासाहेब बॅरिस्टर बनून आले, सगळे लोक स्वागतासाठी गेले, रमाई मात्र ते लुगडं शोधत होते. बाबासाहेब गेले, त्या गर्दीमध्ये बाबासाहेब फक्त रमाईला शोधत आहे. त्या बंदरावर मुंबईच्या बाबासाहेबाच्या डोळ्यात पाणी, रमाईच्या डोळ्यात पाणी. बाबासाहेब रमाईपाशी जवळ येतात त्या मुंबईच्या स्वागतासाठी. बाबासाहेब मला रमाई धीर देते, अहो नका रडावू बाबासाहेब, नका रडू हो बाबासाहेब, आपला समाज हजारो वर्षापासून रडत आहे, तुम्हीच जर रडत राहिले तर आपल्या हजारो वर्षापासून रडणाऱ्या समाजाची अश्रू कोण पुसणार, अशी रमाई. बाबासाहेब सदैव पुस्तक घेऊन राहायचे. एकदा रमाई आली, बाबासाहेबांना म्हणत आहे, बाबासाहेब तुम्ही सदैव पुस्तकच लिहित राहता, पुस्तकच लिहित राहता, अन्न पाण्यावर तुमचं लक्ष नाही, एवढे घंटे अभ्यास करता, तुम्ही बुद्धाचे, कबीराचे, नाना लेखकाचे पुस्तक वाचता, ज्योतिबांचे पुस्तक वाचता, पण कोणत्याच अशा ग्रंथामध्ये लिहिलं नाही का की आपल्या पतीनं आपल्या पत्नीसोबत कसं वागावं आणि कसं राहावं. बाबासाहेब तुम्ही म्हणे प्रश्न विचारला रमाईनं बाबासाहेबांना, तुम्ही म्हणे एवढे ग्रंथ वाचता, पुस्तकं वाचता, तर एकाही पुस्तकात असं लिहिलं नाही का की आपल्या पतीनं आपल्या पत्नीसोबत कसं वागावं आणि कसं राहावं. त्यावेळी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहायला घेतलं होतं. एका पुरुषानं म्हणजे एका पतीनं आपल्या पत्नीसोबत कसं वागावं हे कोण्या ह्याच्यात लिहिलेलं आहे बाबासाहेबांना? हिंदू कोड बिलामध्ये. आज स्त्रिया घराबाहेर पडल्या, वर्ल्ड कप जिंकून आल्या. कोणामुळे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. पण बाबासाहेबांचा ब्रेडाच्या तुकड्यावर बाबासाहेबांनी अभ्यास केला, संविधान लिहिलं, आपल्याला माहित आहे, ब्रेडाच्या तुकड्यावर. आज आपली एवढी व्यवस्था असून आपले विद्यार्थी शिकत नाही. रमाईला म्हणत होते लहानपणी, ते हरितालिकाचा उपास धरला होता तिला लहानपणी, तर पोरी म्हणत होते तुला कोणता नवरा पाहिजे, तर मला बिनमरणाचा नवरा पाहिजे. खरोखरच रमाईला बिनमरणाचा नवरा मिळाला.
समजलं? बिनबर्णाचा नवरा म्हणजे कोण? हाच तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगातला सर्वात मोठा विद्यार्थी. लक्षात घ्या. तर जाता दादा श्यामच्या आईची गोष्ट सांगतो आणि थांबतो. श्यामच्या आईची गोष्ट अशी आहे, मी आधीच सांगितले. एकदा काय झालं, श्याम का नाही अस्पृश्यांच्या मांगा महाराच्या मुलासोबत खेळत होता. श्यामचे आई पुस्तक नाव ऐकलं? तर मांगा महाराच्या मुलासोबत खेळत होता श्याम. आता त्याचं वय होतं 14-15 वर्षाचं आणि त्यावेळी 14-15 वर्षाचं मूळ होतं. आणि हा श्याम का नाही ब्राह्मण समाजातला होता. त्याची आई कोण होती? ब्राह्मण समाजातली. आणि श्यामही ब्राह्मण समाजातलाच होता. आता त्याला काय माहित, त्या श्यामला लहानपणी जातपात त्याला काही समजत नव्हती. श्यामला ब्राह्मण कुळातला. तर तो मांगा महाराच्या लेकरासोबत, आदिवासीच्या लेकरासोबत खेळत होता. समजलं का? अज्ञानात, त्याला काही माहित नव्हतं. एकदा काय झालं, हा श्याम सकाळी सकाळी उठला आणि महार वस्तीमध्ये गेला. आपल्या मांगा महाराच्या आदिवासीच्या पोराले, चला बा आमच्या सोबत खेळायला. म्हणजे आता त्या काळामध्ये पोरं मोठे मोठे होते, ते खेळतच राहत होते. समजलं का? 14-15 वर्षाचा होता तो श्याम. त्याचे मित्र, तर घरी गेला तर त्याचा मित्र एकही घरी दिसला नाही. आता मित्र घरी दिसले नाही त्या श्यामचे, तर मग तो घरी आला आणि रडायला लागला आई समोर. एक ब्राह्मण बाई समोर लढायला लागला. कोण? श्याम. श्यामच्या आई समोर लढायला लागला. आणि मग श्यामची आई त्याला उभं करत आहे, एक ब्राह्मण बाई आपल्या पोराले काय शिकवत आहे, आणि आमची बाई पोराले 14 एप्रिलचा आणि 26 जानेवारीचा डान्स शिकवत आहे, पण वंदना शिकवत नाही. आई नाचून राहिली, आई डिस्कोचा आहे आणि मुलीले डिस्को बनवून राहिली. बापाई डिस्को आणि मुलाले डिस्को. पण एक ब्राह्मण बाई आपल्या ब्राह्मण मुलाले काय शिकवते आणि आमची बाई काय शिकवते हे लक्षात घ्या. आता श्याम लढत होता कायच्यासाठी? मुलं खेळायला भेटली नव्हती. घरी वापस आला तो महार वस्तीतून. समजलं? महारवाड्यातून रडत आहे. त्याच्या आईनं त्याचे आसव पुसले पदरानं, डोक्यावरून हात घेतला. एक ब्राह्मण बाई आपल्या ब्राह्मण मुलाला काय शिकवत आहे हे गोष्ट लक्षात घ्या. त्याचे आसव पुसले तिनं श्यामचे, डोक्यावरून हात घेतला, पाठीवरून हात घेतला मायेचा. नको रडू श्यामबाळा, नको रडू श्यामबाळा. अरे तुला खूप शिकायचं आहे श्यामबाळा, खूप अभ्यास करायचा आहे श्यामबाळा, आणि तुला शिकून मोठं व्हायचं आहे श्यामबाळा, आणि शिकून अमेरिकेला जायचं आहे श्यामबाळा. काय म्हणत आहे त्याची आई? तुला खूप अभ्यास करायचा आहे, तुला खूप मन लावून अभ्यास करायचा आहे, तुला खूप शिकायचं आहे, तुला खूप शिकून मोठं व्हायचं आहे, आणि शिकून मोठं झाल्यावर कुठं जायचं आहे? अमेरिकेला जायचं आहे. पाक अजून सांगतो पुन्हा, हे श्यामबाळा लढू नको. अरे तुला खूप शिकायचं आहे, मन लावून अभ्यास करायचा आहे, आणि खूप शिकायचं आहे, शिकून मोठं व्हायचं आहे, आणि शिकून मोठं झाल्यावर कुठं जायचं आहे? अमेरिकेला जायचं आहे. त्याच्यासारखं सतरंजा उचलाले नाही जायचं. आता त्याच्यासारखं म्हणजे कोण? तेच महारवाड्यातले पोरं. गणपतीकडे सतरंजा उचलायला जाते, काम करायला जाते, कोणाच्याकडं हमालीचं आहे का नाही? समजलं? तुला खूप शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे, अभ्यास करायचा आहे, आणि अमेरिकेला जायचं आहे. त्याच्यासारख्या दुसऱ्याच्या सतरंजा उचलायचं नाही. तर आमची मुलं कुठं आहे? गणपतीच्या मंडपात, देवीच्या मंडपात सतरंजा उचलले, दुसऱ्याच्या लाचारी करायला. तुम्हाला बाबासाहेबांना मोक्याच्या जागा हासिल करा म्हणते, मोठ्या पदवा घ्या, खूप शिका. समजलं का? मोक्याच्या. तर आमचे पोरं पानटपऱ्या टाकून राहिले, चपराशी जागा कुठं आहे ते पाहून राहिले. बाबासाहेब म्हणतात मोक्याच्या जागा हासिल करा, अभ्यास करा, शिका, चांगले विद्यार्थी बना, हा जन्म विद्यार्थी बना, हे सांगायला सांगितलं. समजलं का? तर ते ब्राह्मण लोक आहे का नाही? तसेच आहे का नाही? तर आहे का नाही? बरोबर 3% लोकच राज करत आहे ना आपले लोक, आहे का नाही? अशी शिकवते ब्राह्मण आहे. आमची सगळ्या टीव्या पाहणाऱ्या बाया, जास्त टीव्या पाहणाऱ्या बाया बौद्ध समाजाच्या आणि आदिवासी समाजात, सगळ्यात कमी टीव्या पाहणाऱ्या बाया ब्राह्मण समाजाच्या. ते आपल्या पोराची जागा पाहिजे कुठे कलेक्टर असेल म्हणून. आमची बाई पानटपरी असेल तरी होऊन जाते, आहे की नाही? तर लक्षात घ्या, आज 7 नोव्हेंबर आहे, विद्यार्थी दिवसाच्या निमित्तानं या गायकवाड परिवारामध्ये धम्मदेशना या ठिकाणी केली. सांगतो भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. सर्वांचं खूप मंगल हो, सुख, खूप कल्याण हो. जास्त झालं प्रवचन, ठीक आहे.